आपल्या शाळेत शिकणार ते बरेच जणांचे केस बारीकच असतात. हे सलूनवाले देखील कुठल्या शाळेत आहे, हा मग ठीक आहे, हाच कट तुम्हाला योग्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत की केस पाडून काय होतं असं कोणतरी म्हणतं. माझं म्हणणं असं की केसावर काय आहे. मी तर नेहमी म्हणतो पर्सनली, तुम्हाला 10वीला बोर्डात किती मार्क मिळालेत हे माझ्या दृष्टीने काही महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही स्वतः किती करू शकता. पूर्वीची मुलं मी केलं, मी हात वर करून मोकळा, काय एखादी छडी मिळाली तर ठीक आहे. आता तसं नाही. आता झाकपाक सेवा संघ असतो. तू माझं सांगू नको, मी तुझं सांगणार नाही. पण मग जेव्हा चल मग तुला तर तुझं फुटेजच दाखवतो म्हटलं, हा सूर्य हा जयेंद्र, मग सगळं येतं. आणि हल्ली थोडंफार ज्याला म्हणतात ना खट्याळपणा करण्यात मुली थोड्या आघाडीवर असतात. ह्या इकडे शाळा शिफ्ट म्हटल्यानंतर कुठे जंगलात जातात म्हणून काही जणांनी ॲडमिशन कॅन्सल केल्या. पण ह्याचबरोबर काही जण ठोस उभे राहिले की नाही शाळा एवढे लांब का नाही. म्हटलं मंदिर, जेल आणि शाळा गावाबाहेर पाहिजे. तो कुठेतरी तुम्हाला ध्यानधारणा करायची असते, सुधारणा करायची असते आणि शिकवायची असते. त्यामुळे ते सगळं एका बाजूला पाहिजे. नमस्कार. वेद थिएटरच्या वेद भेट या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही सगळेजण देत असलेला हा अभूतपूर्व प्रतिसाद बघून आम्हाला खरंच फार छान वाटतंय आणि त्यामुळेच असे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर पुन्हा एकदा आलेले आहोत. खरं तर वेद भेट हा कार्यक्रम किंवा हा पॉडकास्ट सुरू करत असताना आमच्या मनात बरीच नावं होती आणि त्याच्यातलं आज एक नाव खरं तर आज त्यांचाच एपिसोड घेऊन आपण इथे आलेले आहोत. विद्यानिकेतन ही शाळा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, डोंबिवलीकरांना तर फार छान जवळून माहिती आहे. ही शाळा, त्याचं काम आम्ही गेली कितीतरी वर्ष बघतोय आणि ते बघत असताना आमच्या मनात फार प्रश्न होते की ही शाळा सुरू कशी झाली, ही शाळा सुरू करत असताना त्याच्यामागे नक्की काय विचार होता आणि ह्या मुलांना घडवताना नक्की कुठल्या पद्धतीने काम त्यांच्यावरती केलं जातं. तर हे सगळे प्रश्न आमच्या मनात होते आणि त्या प्रश्नांचं उत्तर अर्थातच देणारे जे आहेत ते विवेक पंडित सर, आणि त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोतच. त्यांचा प्रवास कसा होता, तिथपासून शाळा कशी सुरू झाली आणि आता येणारी जी पुढची पिढी आहे त्यांच्याकरता नक्की काय गोष्टी ते घेऊन येणार आहेत, या सगळ्या बाबतीतच आपण बोलणार आहोत. आमची उत्सुकता आहे, तुमची उत्सुकता आहेच आहे, ती तशीच ठेवा. आपण लगेच आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. तर सर, तुमचं स्वागत करते सगळ्यात आधी, कारण की हे नाव अगदी पहिल्यापासून आमच्या मनात होतं की तुमचा पॉडकास्ट व्हावा, कारण की तुमचं काम आम्ही खूप वर्षांपासून बघतोय आणि आमच्या मनात नेहमी एक असं असतं की विद्यानिकेतन किंवा या शाळेभोवती जे वलय आहे ते नक्की का आहे, नक्की या सगळ्याची सुरुवात कशी सुरुवात झाली या सगळ्याची, ही सगळी प्रश्न आमच्या मनात होते. आणि त्यामुळे आम्ही खरं तर असं झालो की म्हणजे आम्ही खरं तर तुमच्याकडे आलो की आपण असा एक पॉडकास्ट करूया का म्हणून. कारण की त्याच्यामागे कारण हे होतं की आम्ही मुलांबरोबर काम करत असताना आम्हाला त्याच्यामधनं बऱ्याच गोष्टी मिळतील याची आम्हाला खात्री आहे. पण त्या सगळ्या प्रश्नांकडे जाण्याआधी आम्हाला सुरुवात करायची आहे ह्या गोष्टीपासून की नक्की तुमचं बालपण कसं होतं, म्हणजे तुम्ही विद्यार्थी असताना तुम्ही कसे होतात. कारण की कदाचित तुमचे पालकही हे बघत असतील, मुलं बघत असतील, तर त्यांनाही कदाचित असं वाटत असेल की अरे आपले सर कसे होते ते जेव्हा विद्यार्थी होते तेव्हा. तर तिथपासून सुरुवात करूया. जय हिंद. लहानपणी चॉईस नसल्यामुळे अभ्यासू होतो आणि दुसरी गोष्ट ती की अभ्यासू असलो तरी अगदी ज्याला म्हणतात की पुस्तकी किडा नव्हतो. बाकीचे उद्योग जे असतात की शिकवताना रिलीफ कशी आपल्याला मिळेल ह्याचे आम्ही योग्य ते उपाययोजना करायचोच. आणि त्यामुळे असं होतं की बोर व्हायचं नाही कधी वर्गात किंवा इतरांनाही, आणि शिक्षकांच्या गुड बुक्समध्ये आम्ही नेहमी राहायचो कारण अभ्यास व्यवस्थित असायचा, तसा त्रास नसायचा. बरोबर. पण ज्याला एक म्हणतात ना की नॉटी बॉय किंवा असं जे पूर्वी असायचे की गुड बुकातली मुलं पण हळूच करून काहीतरी करतात, पण तो ज्याला म्हणतात की बदमाशपणा असं नव्हे की काहीतरी एक मजेशीर वगैरे करतात. आता खूप पूर्वी मी ज्या शाळेत होतो शेवटी तिथे एक शिक्षक होते, छानपैकी संस्कृत शिकवायचे आणि त्यांना एक सवय होती की शुक्रवारी येताना खिशात भजी घेऊन यायचे. आणि आमचं नेहमी त्या भज्याचा वास आला की आमचे उदराग्नी सगळे जे व्यवसाय असायचे. तर शेवटी आम्ही एकदा ठरवलं, मी आणखी माझे दोघे तिघे, की आपण आज काहीतरी सरांना, बेंचेस जवळ असायचे ना, आज सरांना आपण काहीतरी एक तू तिकडून एंगेज कर आणि आपण खिशात हात घालून एक तरी काढायचं. बापरे. हे सगळं सेटिंग वगैरे सगळं झालं होतं. पण शेवटी असं झालं की ते शेवटी आमचेच गुरुजी होते. तिकडे करताना दुसऱ्याने तिकडे हात घातल्यावर त्याने हात पकडला. त्यांना म्हणाले, लक्षात ठेव मी तुमचा गुरु आहे, त्यामुळे मला सगळे तुमची कल्पना असते, भजी पाहिजे तर मला सांगा, आम्ही देतो. म्हणजे असे होते. त्याच्यानंतर शाळेमध्ये मुलींना गॅदरिंगमध्ये वगैरे भाग घेतला जात नसे, त्यामुळे एकदा आम्ही संप पण केला होता की मुलींना पण घेतलं पाहिजे गॅदरिंगमध्ये.
बरं. व्यवस्थित केला होता. त्यामुळे ते शाळेने म्हणाले की ठीक आहे आपण घेत जाऊ, डान्स वगैरे इथपर्यंत ठीक आहे, म्हणजे असं एकत्र असं काही नाही. तो काळ वेगळा होता. पण विद्यार्थी म्हणून अदरवाईज व्यवस्थित होतो. म्हणजे जेव्हा 11वी पासआउट झालो तेव्हा तो मला वाटतं मी न्यू इंग्लिश स्कूल देवरुखचा पासआउट तिथून केलं मी. शाळा ह्या प्रकारात माझी भटकंती खूप झाली. म्हणजे मी वसईला शाळेत शिकलो आहे, तिथून मी हिंद विद्यालय आपल्याला माहिती असलं गिरगावात आहे, तिकडे जायचो. त्याच्याशिवाय मी कर्जतच्या शाळेत शिकलेलो आहे, देवरुखला शिकलेलो आहे. म्हणजे मेजर ज्याला म्हणता येतील ह्याच्यामधले भाग बरेच आहेत. त्यामुळे सगळीकडे शिकत असताना अभ्यास व्यवस्थित करायचा. आणि शाळेने शेवटी निघताना बेस्ट स्टुडंट म्हणून त्यावेळेला अवॉर्ड वगैरे दिलेलं होतं. वा. मग हे सगळे उद्योग करून देखील गुड बुकात राहणं कसं असतं. त्यामुळे जेव्हा ह्या शाळेतली मुलं जास्त गुडी वागायला लागतात तेव्हा मग थोडीशी नजर ठेवायची वाटतं की एवढं आहे काय, आपण आपल्यावरच्या अनुभवानं बघतो की आपण असेच होतो, पण त्यावेळेला कसे होते. त्यामुळे आता त्याच लोकांकडनं आम्ही शिकलेलो आहोत, आमच्याच गुरूंकडनं आम्ही शिकलो की किती अलर्ट राहायला पाहिजे. खरं. पूर्वी आपल्या शाळेत एक मोझेस म्हणून असायचे, हिस्ट्री वगैरे शिकवायला असायचं. आणि त्यावेळेला 87ची बॅच वगैरे जरा चांगली नॉटी होती. त्या मुलांचे असेच काहीतरी उद्योग असायचे की ते थोडेसे कपडे वगैरे जास्त व्यवस्थित हे करत नसत, रुमाल वगैरे असायचा, इकडून जाताना कोणतरी हळूचकन रुमाल नुसता धरून ठेवायचा. आणि त्यावेळेला CCTV वगैरे प्रकार नव्हते, पण अशा वेळेला आमच्या राऊंड आमचे CCTV चालू असायचे. त्यामुळे हे सगळं दिसायचं. ओरडायचं नाही. कधी कधी तुम्हाला माहिती असेल की ह्या ओंकारला वगैरे म्हणलं की शिक्षकांना मुलं बारसं करतात त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीवरनं वगैरे. आम्ही देखील करायचो. फक्त कुठल्याही शारीरिक व्यंग वगैरे असं काही नाही, पण एकंदर त्यांच्या स्टाईलवरनं किंवा शिकवण्याच्या किंवा ओरडण्याच्या पद्धतीवरनं हे सगळे चालू असायचं. त्यामुळे अशा गोष्टींना आम्ही ओरडत नाही, फक्त सार्वजनिक ह्याच्यामध्ये थोडंसं दाखवतो की हे काय बरोबर नाही आहे, पण खाजगीत मुलाला सांगतो की बाबा रे असं काय बोलत जाऊ नको, उद्या तुला कोणीतरी नावं ठेवतील. त्यामुळे बालपणी किंवा शालेय विद्यार्थी म्हणून आम्ही जनरली व्यवस्थित होतो. तसं काय असं नाही. पण मला असं म्हणजे एकंदर साधारणतः तुमचा आत्ताचा स्वभाव बघता तुम्ही खोडकर असावा असं मला खूप वाटत होतं, का तसं काही नव्हतं? नाही, खोड्या म्हणजे त्या काळच्या खोड्या ह्या तशाच त्या काळच्याच होत्या ना. बरोबर. खोडी म्हणजे शेवटी आम्ही जाऊन किती जाणार, 2.5 घरं जाणार, ह्याच्यापेक्षा जास्त काय नाही. डिजिटल तर काही नव्हतंच. बरोबर. त्यामुळे बाकी खोडकरपणा म्हणजे तसा लिमिटेड होता. म्हणजे असा कोणाला त्रास होईल किंवा मानसिक त्रास होईल असं काय नसायचं. बरोबर. काळ वेगळा होता जरा असा. तुमची त्यावेळेला म्हणजे 11वी पासआउट असेल ना, त्यावेळेला 11वी बोर्ड असायचा. आमच्या वेळेला तर 10वी बोर्ड आहे. पण मग शाळा झाल्यानंतर एकंदर पुढे मग कसं होतं? काय थोडंसं असं होतं की पुढचं शिक्षण आता कसं तर पालक अगोदर सगळं प्लॅन केलेलं असतं, मुलांनी केलेलं असतं. खरं. आमच्या वेळेला कॉलेजचे प्रवेश वगैरे अतिशय इझी असायचे. आणि तुम्हाला जर 60% वगैरे मार्क असले तर कोणी यू आर ऑलवेज वेलकम. आता प्रश्न असा आहे, 11वी पासआउट झाल्यानंतर SSC झाल्यानंतर किंवा काय काय नंतर मॅट्रिक म्हणायचे. हो, मॅट्रिक. MA इंटू ट्रिक कंसात, बरं, तसं मॅट्रिक. तर ह्याच्यानंतर कुठे शिकायला जायचं हा बेसिकली डिसिजन पालकांचा असायचा. आणि जर पालक उत्साही नसले तर आपल्यालाच काहीतरी करायला लागायचं. त्यामुळे पासआउट झाल्यानंतर पहिला महिनाभर काही हालचाल नव्हती थोडे दिवस. मग शेवटी म्हटलं आपण जाऊया म्हणून देवरुखहून मी कोल्हापूरला आलो. खिशात किती पैसे शेवटी आहेत, कारण आजच्यासारखे पॉकेट मनी वगैरे काही प्रकार नसायचा. आणि त्यावेळेला देखील कोल्हापूरहून मुंबईला यायचं हा खूप मोठा प्रवास असायचा. म्हणजे इन टर्म्स ऑफ ट्रॅव्हलिंग टाईम ऑल्सो. तो तसा करून मुंबईच्या एका नातेवाईकांनी सांगितलं की तू मुंबईला ये, आपण कॉलेजचं बघूया. बरं. त्यामुळे कोल्हापूरहून पहिल्यांदा ट्रेनने मिरजला, तिथून दुसरी ट्रेन पकडून मुंबईला आलो. तिथून मग जिथे व्यवस्था केली गेली होती, मी आम्ही लहानपणी वारावर पण शिकलेलो आहोत. बापरे. दुसरीकडे जाऊन कोणाकडे तरी ते म्हणाले की तू अलिबागला ये. त्यामुळे मग अलिबागला आम्ही कॉलेजला गेलो. आणि त्यावेळेला कॉलेजचा खर्च बाकी फ्री शिप वगैरे जरी मिळाली तरी बेसिकली खाण्यापिण्याचं काय, खानावळ वगैरे असली तर महिना 50 रुपये वगैरे खर्च यायचा. अशा वेळेला मग प्रिन्सिपल जे आमचे चांगले होते त्यावेळेला, RT कुलकर्णी म्हणून होते, JSM कॉलेज अलिबाग. JSM म्हणजे जनता शिक्षण मंडळ.
पण आम्ही त्यावेळेला म्हणायचो की जेमतेम शिकणाऱ्या मुलांचं कॉलेज म्हणून JSM असा प्रकार असायचा. तर मग कॉलेजच्याच लायब्ररीत नोकरी दिली. ते 50 रुपये घेऊन आमचं शिक्षण जेवणाखाण्याची झाली आणि लायब्ररी ओपन असायची. ते कॉलेज झालं. मग कॉलेजनंतर स्कॉलरशिप मिळतातच चांगलं असलं तर. त्याच्यानंतर मग मॅनेजमेंटचं वगैरे सगळं किंवा कॉमर्सला गेल्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ऑल इन लाईन सगळ्या व्यवस्थित होत गेल्या. बरोबर. पण म्हणजे मला आता मुख्य हा प्रश्न पडतो की तुम्ही म्हणजे इतकं वारावरती जेवणं किंवा अशा पद्धतीचे खडतर दिवस काढले आणि त्यानंतर इतक्या वर्षांनी शाळा तुम्ही स्थापन केली किंवा ती सुरू केली असं, तर हा जो मधला काळ आहे किंवा ह्या बाबतीत आम्हाला खरं तर ऐकायला आवडेल की तो सगळा प्रवास कसा होता. नाही, एकदा तुमचं शैक्षणिक पात्रता सिद्ध झाली त्यावेळेला खरं की नंतर पुढच्या गोष्टी खूप सोप्या असतात की तुम्ही मॅनेजमेंट वगैरे केल्यानंतर तुम्हाला लोक म्हणजे दे आर इगर टू हायर यू ऑर इगर टू एंगेज यू. बरोबर. त्यामुळे एकदा ते MBA वगैरे झाल्यानंतर चांगल्या इन्स्टिट्यूशनमध्ये वगैरे सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. आणि एक ठराविक अशी स्टेज येते तुमच्याकडे की पैशासाठी काम करायचं की समाजासाठी करायचं. कारण काय शिकताना तुम्हाला बरेच वेळेला समाजातले लोक मदतीला येतात. आता वार लावून जे म्हटलं की नाही किंवा त्यावेळेला देखील कधी कधी असं व्हायचं की संध्याकाळचं जेवण कुठे आहे, पण अशा वेळेला कोणतरी कुठला तरी मित्र वगैरे असायचा किंवा त्याच्या घरचे असायचे किंवा आणखीन कोणतरी असायचं की अरे आज पुढचा आठवडा आमच्याकडे ये. हे सगळे त्याला म्हणतात ना की कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेने केलेलं नसायचं. हा विचार केला की शेवटी माणसाला पैसा किती लागतो. त्या काळी 250 रुपयात घर चांगलं चालेल असे स्वस्ताई पण होती की किती लागणार आहे. आणि मॅनेजमेंटची प्रॅक्टिस माझी खूप चांगली होती. म्हणजे 2-2, 3-3 महिने पुढच्या डेट्सच द्यायचो मी. कोणी यायचं त्या फ्रीलान्सिंग असंच द्याय. मग रेकेम वगैरे सारख्या फॉर्च्यून 500च्या काही काही कंपनीज पण असायचे त्याच्यामध्ये. हे सगळं चालत असताना एकदा विचारायला की पैसा नको आता, त्याच्याशिवाय बेस्ट वे आपण असं काहीतरी करूया की ह्याचा पुढे सगळ्यांना उपयोग होईल. जे आपण आपल्याला शाळेत संस्कार झाले, शिस्त तिथेच लागले. म्हणजे आम्ही थोडेसे खट्याळ किंवा खोडकर वगैरे असू, पण तो देखील शिस्तीमध्ये राहूनच सगळे करत होतो. तर समाजाला आहे, गरज आहे अशा कुठल्या तरी याची. त्यामुळे बाकी चालू न करता समाजात ज्या काय अनिष्ट प्रथा नंतर बघायला लागल्या होत्या 80च्या दशकाच्या नंतर, की एक करप्शन सगळं वाढलेलं आहे, खोटंपणा हा नाही, कायदा पाळावा अशी कुठे वृत्ती नाही. तर ह्या सगळ्यावर कुठेतरी बेसिक जे कारण असेल ते कदाचित त्यांचे लहानपणापासूनचे संस्कार नीट नसतील किंवा शाळेने केले नसेल. आणि त्यामुळे बाजीराव पेशवेच म्हणाले ना की मुळावरच घाव घाला. त्यामुळे ठरवलं की शाळाच चालू करायची आणि ती शिशुवर्ग नाव चांगलं आहे, शी आणि शू ते दोन्ही आपल्याला बघायला लागतात. ज्युनियर KG पासून म्हणून म्हटलं चालू करूया. इंग्लिश मिडियम अशासाठी की मातृभाषा आपली कधीही चांगली, मातृभाषेतनं शिकण्याला पर्याय नसावाच. परंतु मुलं जेव्हा मोठी होतात की आपण थोडंसं भविष्यात बघितलं तर ती एक वर्ल्ड लँग्वेज आहे. किंवा इव्हन भारतात देखील सगळीकडे तुमची मराठी किंवा हिंदी चालत नाही, इंग्लिश बऱ्याच ठिकाणी चालू शकते. म्हणून इंग्लिश मिडियम शाळा. बरोबर. की म्हटलं शाळा चालू करूया की जिथे पहिली गोष्ट संस्कार, दुसरी गोष्ट शिस्त, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि नीतिमत्ता, हे 5 सूत्र जे आहेत ह्याच्यावर सगळं आलं पाहिजे. कारण शाळा म्हणजे नुसतं अकॅडमिक्सवर जायचं नाही, पुस्तकी ज्ञान नको, ह्याच्या बाहेर जे असतं की नाही. आपल्याकडे ज्युनियर KGला मुलं आल्यानंतर त्यांना मला वाटतं टॉयलेटला जायचं किंवा वॉशरूमला जाऊन तिथे काय कसं काय सगळं करायचं, म्हणजे आपली मंडळी तिथे असतातच, पण देखील सगळं कसं व्यवस्थित करून स्वच्छता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून शिकवायला पाहिजेत. किंवा आपल्याकडे शिस्त म्हणतात की लाईनीतच जायचं. तुमच्याकडे काही जणांना आठवत असेल, मी कधी कधी बाहेरचे जेव्हा यायचे आपल्याकडे 10:30 वगैरे मुलं येतात, ते म्हणतात ते मुंग्यांची रांग जशी जाते की नाही सरळ, तशी सगळी मुलं चालतात. खरं. सगळीकडे एक शिस्त एकदा तुमच्या सिस्टीममध्ये गेली ना की ती चांगली असते. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रभक्ती तर पाहिजेच. आपल्याकडे संपूर्ण राष्ट्रगीत होतं आणि ज्युनियरपासून सगळ्या मुलांना ते येतं, म्हणजे निदान ते म्हणत तरी असतात. त्यामुळे मी गृहीत धरतो की येतो. दुसरी गोष्ट, ज्या ज्या प्रकारे समाज आपल्याला उपयोगाला येतो. आता काही मंडळींना आठवत असेल की आमची इथे ज्याला म्हणतात ना की जेव्हा तुम्ही डबा खाता तेव्हा प्रार्थना आहे, वदने केवळ घेता नाम घ्या मातृभूचे. बरोबर. नाम घेता बाकी काय नाही, हो. म्हणजे जे कष्ट करून तुम्हाला देतात
जे तुम्हाला सर्व करतात, ह्या सगळ्यांचे आभार मानून तुम्ही हे करा. खरं. हा सगळा प्रकार चालू असतो. बरोबर. त्यामुळे संस्कार हे जे म्हटलं 5 सूत्री जे आहे किंवा समाजातली नीतिमत्ता कमी होत चाललेली आहे. मी हळूच करून एखादा आपण नियम तोडला तर काय होतंय हे जोपर्यंत थांबत नाही, आपल्याकडे तसं नको की व्यवस्थितच सगळं झालं पाहिजे. कारण राष्ट्रभक्तीला तर पर्यायच नाही आहे. बरोबर. की आता मी जरी ग्लोबल इंडियन वगैरे म्हटलं तरी इंडियन कुठेतरी असतोच ना, किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन वगैरे करतात. भारतीयत्व आपण विसरता कामा नाही आहे. आणि भारतीयत्व म्हणजे मी थोड्याफार प्रमाणात हिंदुत्व असंच म्हणेन. बरोबर. कारण 47 साली आपण वेगळे झालो ते धर्माच्या ह्याच्यावरच झालेलो आहोत, भारतीय असलो तरी. बरोबर. तुम्ही जे देशप्रेम किंवा राष्ट्रप्रेम ह्याच्याबद्दल बोललात तर मला म्हणजे अगदी फार पर्सनली ते असं वाटतं की शाळेत आल्या आल्या म्हणजे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे किंवा बाहेर नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, वल्लभभाई पटेल आहेत, सावरकर आहेत किंवा या सगळ्यांच्या मूर्त्या, त्यांचे फोटोज इथे आजूबाजूला लागलेत. सो म्हणजे हे फक्त बोलणं नाही आहे, तर मुलांना आपण म्हणूया की त्या प्रतिमेतनं सुद्धा ते उतरवणं आहे. मी ॲक्च्युली खरं तर त्याच्याकडे येणार आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे, कारण की तो फार मोठा विषय आहे आपला पुढच्या सगळ्या प्रश्नांचा. फक्त मला त्याच्या आधी एक विचारायचं आहे की तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की वसई आहे, देवरुख आहे, अलिबाग आहे किंवा गिरगावात तुम्ही शाळेत जात होतात, तर ह्या सगळ्या ह्याच्यामधनं तुम्ही डोंबिवलीत कसे आलात? डोंबिवली याचं म्हणजे मुख्य म्हणजे बऱ्याच जणांची नातेवाईक जे आहेत ते डोंबिवलीत आहेत होते म्हणजे त्यावेळेला. त्यामुळे डोंबिवलीत येणं व्हायचं. आणि डोंबिवलीत आल्यानंतर ज्या काही गोष्टी समोर आल्या, एकतर 80-90च्या दशकातली डोंबिवली लक्षात घ्या. इथली सामाजिक परिस्थिती काही ठिकाणची ज्याला म्हणतात ना एक दादागिरी वगैरे असायची. आणि इन जनरल सगळा ढिसाळपणा असायचा प्रशासनाचा वगैरे. मी अनधिकृतचा हल्ली जे तुम्ही बघताय हे खूप पूर्वीपासून इथे मला वाटतं गाडगीळ म्हणून एक मुख्याधिकारी होते. आणि अशी एक वदंता आहे की ते गेल्यानंतर देखील त्यांचे स्टॅम्प भरून बिल्डिंग पास होत होत्या, असा प्रकार आहे. हे सगळं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा लहान मुलं बघितली किंवा शाळेत जाणारी मुलं बघितली किंवा त्यांच्या आईवडिलांशी सहज असं कॉन्टॅक्ट यायचं, तेव्हा असं लक्षात आलं की शाळा कमीत कमी प्रमाणात आईवडिलांना एक रोल असतो की नाही, की आम्हाला कळतं, तुम्हाला काय कळतं आहे. त्यामुळे शाळा काय करते हे बऱ्याच वेळा पालकांना माहिती नसायचं किंवा पालकांनी शाळांमध्ये लक्ष देऊ नये किंवा मुलाचं काय असलं तर त्याच्यामध्ये इंटरफेअर करू नये, अशी एक शाळांची भूमिका त्यावेळेला मला वाटली. मी 1-2 शाळाच्या संस्था जे होते त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर म्हणाले, काय पालकांनातलं काय कळतं आहे, आम्ही इथे आहोत ना, आम्हाला जास्त माहिती आहे. मला माझं पूर्वीचं किंवा पुलंचं एक वाक्य आठवलं की शाळेत मास्तरांनी जर पालक गेले तर हा कशाला आला आहे म्हणून मुलाला 1-2-3 धपाटे बसायचे आणि घरी गेल्यावर मला कशाला बोलवलं म्हणून परत मुलगा घरी पण मार खायचा. ही एक दोन्ही बाजूने ज्याला म्हणतात ना की तेरी बी चूप मेरी बी चूप अशी एक परिस्थिती होती. पण ह्याच्यातनं एक्झॅक्टली पालकांना ज्याला म्हणतात ना की पालक ओरिएंटेड शाळा असायला पाहिजे. पालकांना काय अपेक्षित आहे शाळेकडनं, कारण काळ बदलत चाललेला आहे. म्हणून शेवटी विचार केला की बाकी कुठे हे न करता आपण शाळाच चालू करूया, मुळावरच घाव घालूया आणि सुरुवातीपासून. म्हणून 85ला 22 मुलांनीशी शाळा चालू केली. मी ज्या शाळेतनं मी SSC मॅट्रिक झालो ती शाळा पण पंडितांनी 22 मुलांसकटच चालू केली होती, साधारणपणे 90-95 सालापूर्वी. आणि त्यावेळेला म्हटलं ट्रस्ट हे करूया, कारण नुसतं खाजगी असून चालणार नाही, कारण हे संस्था पाहिजे. म्हणून राजेंद्र शिक्षण संस्था नावाचा ट्रस्ट केला. कोणाचं न राजेंद्र वगैरे काही नाही. राजेंद्र प्रसाद आपले पहिले चांगल्यापैकी राष्ट्रपती होते, सज्जन माणूस होता, त्यामुळे त्या नावाने चालू केली. आणि मग डोंबिवलीत नवरे फॅमिली होती, त्यातले काही चांगले परिचयाचे होते. काका नवरे म्हणून जे वखारवाले चांगले माझे स्नेही होते, वयातलं अंतर असलं तरी. किंवा दुसरे नवरे डेअरी तिथे दादा नवरे होते, तेही चांगलेच नाही. तर म्हटलं आपण शाळा चालू करूया व्यवस्थित ट्रस्ट करून. आणि त्याप्रमाणे शाळा चालू केली. आणि पहिले वर्ग जे होते ते आम्ही नवरे डेअरीच्या इथे पहिला मधला सगळा रिकामा होता, कोणी राहायला आलेलं नव्हतं. गणेश कृपा की काहीतरी तिथे होतं. ह्या इकडे येण्यापूर्वी तयारी होण्यापूर्वी सगळं, मग त्याच्यानंतर आम्ही सावरकर रोडला गेलो. पण कुठलीही संस्था किंवा शाळा चांगली होण्यासाठी नुसतं तुमचे विचार किंवा तुमचं प्लॅन काय, त्याच्यापेक्षा प्लॅन एक्झिक्यूट करायला माणसं जी तुम्हाला मदतीला लागतात ती माणसं महत्त्वाची असतात. सुदैवाने आम्हाला त्यावेळेला अतिशय चांगले ज्याला म्हणतात ना की मिसेस भावे म्हणून त्यावेळेला HM होत्या, मिसेस निमकर म्हणून होत्या ॲडमिनिस्ट्रेशन बघत, मिसेस आठले म्हणून होत्या. ह्या सगळ्या मी तुम्हाला मगाशी मी म्हटलं त्याचा रेफरन्स आहे.
ह्या सगळ्या माणसाने की बाहेरचं मी बघत होतो हे सगळे व्यवस्थित सगळं ती टीमच चांगली होती. आजही टीम चांगलीच आहे. पण सुरुवातीला काय असं तुम्ही शिकत जाता. अनुभव काय आमच्यापैकी शिक्षण क्षेत्रातलं कोणच नाही. म्हणजे मी कधीतरी मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये जाऊन लेक्चर्स देणं किंवा मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी श्रीवर्धनच्या शाळेत जाऊन शिकवलेलं आहे. बरं. त्या तिथे शाळेत जाऊन शिकवलेलं आहे. माझं इंग्लिश आवडतं आहे. पण त्या शाळेत मी फिजिओलॉजी हायजीन पण शिकवलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे रिझल्ट 100% लागला अरे वा. त्यावेळेचा. मी आता ही बोर्डाची कृपा म्हणता येणार नाही, पण व्यवस्थित असेल. त्यामुळे मुलांना शिकवताना कसं किंवा काय पाहिजे हे जरी इन थिअरी सांगितलं तरी ॲक्च्युअली जे एक्झिक्यूट करतात ती माणसं व्यवस्थित लागतात, कमिटेड लागतात. तशी ती माणसं हळूहळू मिळत गेली. आणि त्यामुळे ते हळूहळू एक एक चालूच गेलं की. आणि पहिल्यांदा तर आम्ही ज्याला म्हणतात ना की आपला टार्गेट ग्रुप काय आहे, तर ऑफिसला जाणाऱ्या महिला. बरोबर. त्यामुळे मला अजूनही आठवते की आम्ही 86-87 वगैरे बायकांचे डबे जिथे यायचे की नाही, त्या तिथे आम्ही बारके पॅम्पलेट लावायचो बरं. की असं असं आहे. म्हणजे विदाऊट एनी डोनेशन तुम्हालाच चांगल्या शिक्षणाचं डोनेशन देणारी शाळा वगैरे. आणि त्याप्रमाणे मग पालक यायचे. ऑफिस म्हणजे मला वाटतं मी एव्हरेस्टचं जिथे राहतो ते तह ऑफिस आहे, पहिल्यापासूनचं आहे. मध्ये नवरे वखार आहे, तिथे बसायचो आम्ही. पालक आले की पालकांच्या घरी पण आम्ही जाऊन बघून यायचो की पालक तुम्ही एक्सपेक्ट मुलांकडनं काहीतरी करता, पण पालक जिथे राहतात ती जर परिस्थिती चांगली नसली तर तुम्ही त्या मुलाला हे असं कर म्हणून सांगू शकत नाही की सांगू नये. बरोबर. हे सगळं करत करत हळूहळू शाळा एक एक वाढत गेली. नंतर मग बघितलं की ज्युनियर के जीपासून चालू करायचो आपण. तिथे सीट कमी असायच्या. मग एक साधारणपणे 200 सीट असल्या तर एक 350-400 अर्ज यायचे. ओळखीवर तर आपण द्यायचंच नाही. मग आम्ही पॅट म्हणून एक चालू केलं, पेरेंट्स ॲप्टिट्यूड टेस्ट. सध्या जे शाळेत मी मुलांना 5वी ते 8वी कॉमन नॉलेजचे पेपर काढतो त्याच प्रकारचा पेपर त्यावेळेला काढायचो. म्हणजे आजूबाजूला तुमच्या काय चाललं, लोकांना अमेरिकेचा अध्यक्ष माहिती असतो पण आपला महापौर माहिती नसतो. सगळेच ग्लोबल विचार करतात ना, त्यामुळे लोकल कोणच नसतं. बरोबर. आणि काही लागलं तर तुमचा शेजारी मदतीला येतो. तुम्ही भाऊबीजेला किंवा आणखीन राखी बांधायला दुसरीकडे जाण्यापेक्षा शेजाऱ्याशी चांगले संबंध ठेवा ना. त्यामुळे आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेणं असं करायचं. त्यामुळे कधी कधी डॉक्टर वगैरे मंडळींना आश्चर्य वाटतं, मी डॉक्टरे मला नाही मिळाली, रिक्षावाल्याला मिळते कशी. म्हटलं तुम्ही कोण आहात हे नाहीच. आणि मुलांचे आपण इंटरव्ह्यू कधीच घेत नाही. जी शिकायला तुमच्याकडे येतात त्यांना काय तुम्ही ABCD म्हणायला सांगताय, मग तुम्ही काय शिकवणार. खरं. तर मुलांचे इंटरव्ह्यू हा प्रकार काही नाही. आणि ते हळूहळू होत गेलं. आणि त्याच्यानंतर ते पुढे गेलं. ह्या इथे येण्यात देखील हे जवळजवळ एक 4 एकर जागा आहे. आज तुम्हाला ते सगळं खूप वाढलेलं दिसतंय, पण जेव्हा इथे आम्ही आलो तेव्हा इथे आपण आणि तिकडे ग्रामपंचायतीचं आत्ता एक ऑफिस जे आहे ते मोडक्या स्वरूपात होतं. बाकी सगळीकडे छानपैकी उंच वाढलेले जंगली गवत, जवळजवळ 1-2 पुरुष उंच. त्याच्यामध्ये इथले जे मूळ रहिवासी साप वगैरे हे छानपैकी असायचे वगैरे. आणि एवढे साप वगैरे बघितले आमची नजर मेलेली होती. पण म्हटलं इकडेच आणायचं. ह्या इकडे शाळा शिफ्ट म्हटल्यानंतर कुठे जंगलात जातात म्हणून काही जणांनी ॲडमिशन कॅन्सल केल्या. पण ह्याचबरोबर काही जण ठोस उभे राहिले की नाही नाही शाळा एवढे लांब का नाही. म्हटलं मंदिर, जेल आणि शाळा गावाबाहेर पाहिजेत. हो, कुठेतरी तुम्हाला ध्यानधारणा करायची असते, सुधारणा करायची असते आणि शिकवायची असते. त्यामुळे ते सगळं एका बाजूला पाहिजे. त्याच्यानंतर इकडे शाळा हळूहळू आणल्यानंतर ठरलेलं. आणि दुसरी गोष्ट एक आहे की शिस्तीचा भाग असा एक असतो की तुम्ही ज्या दिवशी म्हणाल की ह्या दिवशी ह्या तारखेला हे होणार आहे, तर कमिटमेंट देण्यापूर्वी तुम्ही फर्म पाहिजे की हे होणारच आहे. त्याप्रमाणे आम्ही इकडे शिफ्ट झालो. आता शाळा इकडे आणायची म्हटल्यानंतर मुलं येणार कशी, म्हणून आपण बस सर्व्हिस चालू केली. बरेच जणांनी सल्ले दिले की बस चालत नाही. म्हटलं बस आम्ही घेणार आणि चालवणार. मला स्वतःला वाहनाविषयातलं काही कळत नाही. मी गाडी एवढे वर्ष चालवतो आहे आणि सुदैवाने गाडीची कृपा असेल, मला कधी गाडीने त्रास दिलेला नाही. बसेस आम्ही अशा घेतल्या की दोघे तिकडे की ही चांगली गाडी वगैरे. आम्ही पहिल्यांदा मिनी बस घेतलं होतं आणि चालू केली व्यवस्थित. पहिली डोंबिवलीतली 87ला. पांडेजी म्हणून जे आहेत आत्ता जे ट्रान्सपोर्ट ऑफिसर आहेत, ही वॉज दी फर्स्ट वन टू जॉईन. ते अजूनही आपल्याबरोबरच आहेत. तर हे हळूहळू एक एक की पालकांना काय पाहिजे, शाळा इकडे आणि म्हटलं तर ट्रान्सपोर्टची व्यवस्था झाली पाहिजे. बरोबर.
त्याच्यात चांगले शिक्षक मिळाले पाहिजेत. बरेच वेळा असं होतं की पेपर क्वालिफाईड माणसं येतात, पण त्याला काही अर्थ नसतो. जे शिकू शकतात अशी माणसं महत्त्वाची असतात. मग असेच निवडून त्याला घ्यायचे. आणि शिकवणं चांगलं पाहिजे एक आहे. मला असं चांगलं शिकवलं की होतं म्हणून मी ते शिकून असं नाही. मुलांना कसं कळतं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते स्टेप बाय स्टेप एक हळूहळू कळायला लागलं. आणि शिस्त हा भाग काही वेळेला काही जणांना झेपत नाही, कारण असं मुक्त वाटतं सगळं. पण मुक्त नको, आपण एका चौकटीत वावरायला पाहिजे समाज जीवनात. आणि त्याची शिकवण तुम्हाला इथे मिळते. संस्कार म्हणजे मी जे म्हटलं पंचश्रुती आधी, की मोठ्या माणसाला, मग तो कोणी तुमच्याकडे काम करणार असू दे किंवा कोणी असू दे, नमस्कार करायचा असतो. तो भाग महत्त्वाचा असतो. शिस्त तर लागतेच, की उगाच धावपळ करून गोंधळ घालायचे नसतात. स्टॅम्पेड होते इथे तसा प्रकार दिसायचा नाही. कधीकधी पूर्वी आम्ही मुद्दामून ज्याला एक म्हणतात ना, की अशी एखादी क्रिटिकल कंडिशन आली आणि पटकन खाली करायचं आहे, तर बेल वाजून किती मिनिटात खाली तुम्ही येता हे पण आम्ही कसं ते मॉनिटर करायचो, की वरनं काही झालं तर. डिझास्टर मॅनेजमेंट. त्यामुळे 26 मला वाटतं तो खूप पूर वगैरे आला होता की नाही, त्यावेळेला आपल्याकडे काही ऑल वॉज वेल. त्यावेळेला काही माणसं जे आले होते डिझास्टर मॅनेजमेंट म्हणाले, तुम्ही त्या काळात म्हणाले एवढं सगळं एक्झिट कसं काय ठरलं. तुम्ही आत्ता बघितलं तर आतमध्ये यायचं आणि बाहेर जायचं किमान 5 ते 6 आहेत, बाहेर पडू शकता तुम्ही, काही नाही. आणि सगळीकडे पाण्याची व्यवस्था वगैरे सगळं सेफ्टी वगैरे हा एक शिस्तीचाच भाग येतो. आणि दुसरी गोष्ट राष्ट्रप्रेम, आपण जे म्हणालात की नाही, बाहेर भारतमातेपासूनच सुरुवात होते. आपल्याकडे राष्ट्रध्वज दररोज चढवला जातो, सायंकाळी उतरवला जातो. खंड कधीही पडलेला नाही त्याच्यामध्ये. आणि ही जी मोठी माणसं आहेत, महाराजांचं तर काय अलौकिकच पुरुष होते ते, पण बाकी जी सगळी मंडळी आहेत त्यांनी समाजासाठी जे जे काय केलं आहे त्याच्यासाठी आपण उत्तरायित व्हायलाच पाहिजे. आणि नुसतं म्हणून तर आपण ह्या लोकांच्या जन्मदिवशी किंवा जयंतीला सुट्ट्या देत नाही. त्या मंडळींचं महत्त्व काय, त्यांनी काय केलेलं आहे. कारण हल्लीच्या पिढीला महात्माजींनी काय केलं, डॉक्टरनी काय केलं, सावरकरांनी काय केलं हे माहिती नाही आहे. त्यामुळे हे सगळं त्यांना कळलं पाहिजे आणि आपण त्याच्याबद्दल माहिती देतो. सणवार पण असेच असतात. तुमचे नवरात्र करतात की नाही, तर नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाची एक एक देवी मला वाटतं ते देखील शिक्षिका सगळं सांगतात. आणि ही सगळी तयारी अगोदरपासून होते. किंवा आपल्याकडे चंद्रायन आता गेलं, त्यावेळेला आम्ही ते जर टेक ऑफ वगैरे केलं, हे सगळं आम्ही मुलांना सांगतच होतो. ह्या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत गेल्या पाहिजेत, पण एका प्रॉपर वेने जायला लागतात. त्यामुळे राष्ट्रभक्ती ही सगळ्यांकडे दिसते नाही. तर हल्ली राष्ट्रभक्ती म्हणजे सिनेमाला देखील राष्ट्रगीत लावल्यानंतर उठून उभं राहणं, याच्यामध्ये काही जणांना स्वतःची म्हणजे आमचं काय मत आहे की नाही आणि आम्ही उभं राहिलो म्हणजेच देशभक्त होत असं आहे का, खूप येतात. पण इट इज अ सिम्बॉलिक. सैनिक तिकडे अहोरात्र असतात, त्यांचं काहीतरी तुम्हाला एक मनामध्ये आहे की नाही, ते तिकडे असतात. राष्ट्र आणि बाहेरच्या तर काय काही गोष्टी अशा आहेत म्हणजे त्या कितपत खऱ्या आहेत माहिती नाही. पण इंग्लंडमध्ये चोर पळत होता आणि पोलीस पकडायला धावत होते. चोराने राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केलं, ते थांबले आणि हा सटकला. आता ह्याच्यामध्ये किती खरं आणि खोटं भाग नाही, पण ह्याच्यामध्ये जे एलिमेंट आहे की राष्ट्रगीत म्हटल्यानंतर स्तब्ध उभं राहिलं पाहिजे. आजही आपल्याकडे जो राष्ट्रगीत लागतं, सगळेजण जिथे आहे तिथे स्टॅच्यू केल्यासारखे उभे असतात. आणि शाळा म्हणजे असं एक चौकट अशी आहे. शाळा म्हणजे एव्हरीथिंग इज देअर. तुम्ही एकदा शाळेत आल्यानंतर आपण कुटुंबाचं कसं, घरात आपण काय असे नियम ठरवलेले नसतात की हे असंच, जसं फ्लो येतो, पण तो फ्लोला एक थोडीशी दिशा द्यायला लागते. किंवा वर्गात देखील शिक्षकांनी सांगितलं असतं की मुलांच्या चेहऱ्याकडे बघा, मुलं जर कंटाळलेली दिसली की थांबवा जरा. सगळे करतील असं नाही, किंवा काही हुशार मुलं असतील की हे मला माहिती आहे त्यामुळे मी अगोदरच बोर झाल्यासारखं दाखवलं तर लगेच थांबतील. तो एक बॅलन्सिंग ॲक्ट बराच ठेवायला लागतो. बरोबर. ते आहेच. पण म्हणजे आता ज्या वेळेला शाळा आपण हा भाग म्हणतो, तर शाळा एक माणूस म्हणून घडण्याच्या दृष्टीने सुद्धा फार महत्त्वाचा भाग आहे. कारण की तिकडे जे संस्कार मिळतात ते आपल्याला आयुष्यभर पुरत असतात. पण मग त्यातलं म्हणजे शिक्षण नक्की खरं कसं असावं? शिक्षण, जीवन शिक्षण ज्याला म्हणतात की नाही, की जगावं कसं, बरोबर, हे जे शिकवेल ते शिक्षण पाहिजे. आता पूर्वीसारखी आपण गुरुकुलात किंवा आश्रमात जाऊन शिकणार नाही, तो वेळ नसतो. पण मुलांना जे चांगल्या गोष्टी आहेत किंवा आवश्यक गोष्टी आहेत ह्या तर शिकवायलाच लागतात. आणि
लहानपणी जर ज्याला म्हणतात ना त्यांच्यावर ज्या ठसवल्या तर सहसा विसरत नाहीत ते. बरोबर. मग कुठेतरी ते येतातच. म्हणजे बरेच वेळेला मी मागे हे दोघं आले होते त्या देखील सांगितलं की मुलांचं ते एक शिस्त असतं किंवा जे एटिकेट्स वगैरे असतात, संस्कार वगैरे, हे खूप व्यवस्थितरित्या मुलं सगळं बाहेर पाळतात. त्यामुळे एक काही आपल्या एक शाळेचं ज्याला म्हणतात ना की अच्छा डोंबिवलीतले हे असं आहे, मग येताना सगळं विद्यानिकेतनचं आहेस का, किंवा एवढंच कशाला आता म्हणजे थोडंसं लायटर ह्याच्यावर आपल्या शाळेत शिकणारे ते बरेच जणांचे केस बारीकच असतात. त्यामुळे बाहेर आता हे सलूनवाले देखील ज्याला म्हणतात ना की हेअरस्टाईलवाले, कुठल्या शाळेत आहे, हां मग ठीक आहे, हाच कट तुम्हाला योग्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत की केस वाढून काय होतं असं कोणीतरी म्हणतं. माझं म्हणणं असं की केसावर काय आहे. हल्ली तर मी याचे बरीच घरटी बघतो डोक्यावर, खूप वाढलेले असतात. म्हणजे मी एक दोघे कोणी आले तर त्याला सांगतो मधून चेक कर, अंडी बिंडी कोणाची नाही येत ना. खूप असं हेच झालेली असतात ना घरटी. माझं म्हणणं का की तुम्ही जन्माला कसे, तुमचा रंग रूप आपलं काही कंट्रोल नसतं, पण तुमचं वागणं, तुमचं टोटल जे शिक्षण वगैरे असतं ते वागण्यात आपलं दिसले पाहिजे. आपल्याकडे कोणी रंग रूप आकाराच्यानं कोणी कधी मुलं देखील कोणाची हे करत नाहीत. बरोबर. तर त्यामुळे हे सगळं जगावं कसं हे जे शिकवलं जाईल ना ते खरं शिक्षण. बाकी अभ्यास वगैरे जे आहे, मी तर नेहमी म्हणतो पर्सनली, तुम्हाला 10वीला बोर्डात किती मार्क मिळालेत हे माझ्या दृष्टीने काही महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही स्वतः किती करू शकता. आपल्याकडे मुलांना म्हणजे मध्ये मी सांगितलं की कधी कधी ते मुलं जरा मोठी झाली 9वीत वगैरे की कंटाळा आला की वेगवेगळ्या डिव्हिजन, आपल्याकडे डिव्हिजनचे नावं पण अरुणी भरत चिल्या ध्रुव आहेत, ABCD नाहीत. मग त्या वेळची जी आपली बालवयातले जे कोणी आदर्श पाहिजेत वेगवेगळ्या, अरुणी म्हणजे डिवोटेड टू फॅमिली, भरत सगळ्यांना माहिती आहे, चिल्या पण माहिती आहे, आणि ध्रुव तर प्रसिद्धच आहे. हे सगळ्या मुलांना माहिती असतं. पण ठरवून वॉशरूमला जायचं, तिथे गप्पा मारायच्या, आणि अशी मुलं दुर्दैवाने पकडली जातात. कारण आमचं शेवटी मास्तरच ना. मग त्या मुलांना तिथली ड्युटी लावायची की रेसेसमध्ये तुम्हाला वॉशरूम हा प्रकार आवडलेला आहे, तर सगळं झालं की ते वॉशरूम साफ कशी करता येईल बघा. म्हणजे पायपाने वगैरे आपण हे करत होते. ह्याच्यामध्ये काय होतं, एक तर सार्वजनिक कामाचं पण आपल्याला येतं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता दुसऱ्या काहीतरी ट्रिक शोधाव्यात हे त्यांना थोडंसं मिळतं की आता ही आपली चालणार नाही आहे. हो, किंवा काय जणांना रेसेसच्या नंतर पोटबीट दुखायला लागतं, किंवा 3:30ला डिपार्चर असतात ज्युनियरची की 9वी 10वीची. अशा वेळेला 5वी ते 8वीच्या मुलांना अचानकपणे आणि पोट दुखणं ह्याला काही दिसत नाही कुठे. मग अशा वेळेला पूर्वी तर टीचर अगदी याच्या पोट दुखत्यापर्यंत जाऊ दे, पण मग अशा वेळेला त्यांना सांगायचं की ठीक आहे पालकांना बोलवून घ्या, मग ते थांबतात पोट दुखायची. मग हे सगळं ज्याला म्हणतात ना की स्मार्टनेस जो असतो की नाही, तो थोडासा एक चॅनलाइज करायला लागतो. बरोबर. आत्ता देखील पिकनिकला वगैरे गेले होते, 10वीचे टीचर्स थोडेसे हे झालं होतं की हे मुलं खूपच हे करतात हो वर्गात. म्हटलं थांबा, सगळ्या मुलांना बोलवलं होतं. म्हणजे सगळ्या मुलांना अशासाठी बोलवलं नाही की एक 25-30 जणं होते, मुली पण असतात. मुली तर हल्ली खूपच पुढे आहेत. शाळेत 50%हून जास्त मुली आहेत. त्यामुळे काय होत असेल मुलांचं भगवान जाणे. त्या मुलांना म्हटलं पिकनिक आहे, म्हटलं बाकीचे आणखीन म्हटलं आहेत वर्ग, तुमच्यावर जबाबदारी आहे की सगळं व्यवस्थित सगळं हँडल करायची. टीचर म्हणाल्या त्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत त्या मुलाने कधी त्रास दिला नाही. आम्हाला आश्चर्य वाटतं की एवढं कसं काय. म्हटलं तिथे जाऊन त्यांचं जर बौद्धिक घेतलं असतं की तुम्ही असं करू नका तसं करू नका, तर त्यांना माहिती आहे की आपण सरांनाच घाबरतोय जास्त. सर असताना, आणि सर तर फेऱ्या एवढे मारणारच नाहीत, पण म्हटलं त्यांना मोटिवेट करा, त्यांच्यातलं पॉझिटिव्ह बघा. मुलं चांगलीच असतात हो, माणसंही चांगली असतात, परिस्थिती वाईट असते. मला गणित जर येत नसलं तर गणिताच्या तासाला मी थोडंसं शिक्षकांना कंटाळेल किंवा शिक्षण कमी शिकवतील हे मी बघणार. तर ते सगळं बघायला लागतं की शिक्षणाचा अर्थ म्हणजे काय, की जगावं कसं आणि वागावं कसं. बाकी पुस्तक वगैरे सगळं ठीक आहे, नुसती पुस्तकं वाचून काही अक्कल येत नाही किंवा बुद्धी वाढेलच असं नाही. आणि आता जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं झालं तर माणसाचं थिंकिंग एक जे आहे की नाही, शेपूट गळलं की नाही, तसं आणखीन थिंकिंग पॉवर पण जाईल की काय असं वाटायला लागलेलं आहे. खरंय खरंय. पण मग त्या दृष्टीने आपल्या आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे, म्हणजे आमच्या शाळेमध्ये तर फक्त घोगमपट्टी हाच प्रकार होता.
तर मग असं वाटतं का आता नवीन शिक्षण पद्धती पण येणार आहे, तर मग त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असायला पाहिजे. म्हणजे अगदी साधी गोष्ट, स्वतःच्या म्हणजे घरातलं टॉयलेट असू दे किंवा आपल्या शाळेचं असू दे, ते स्वच्छ करणं किंवा काही बाकी गोष्टी करणं शाळेतल्या, जे आपण साधारणतः जपानचे आता व्हिडिओज वगैरे बघतो, पण मग ते आपल्याकडे असावं असं वाटतं का? एज्युकेशन पॉलिसी किंवा जे करतात की नाही ते पेपरवर खूप चांगलं असतं. प्रश्न येतो तो एक्झिक्युशनचा येतो. खरं आहे. आणि त्याच्यासाठी ज्यांच्या देखरेखीखाली हे सगळं व्हायला पाहिजे ती माणसं तेवढी कमिटेड पाहिजेत. खरं. आता शाळांचे 2 प्रकार होतात, एक अनुदानित आणि एक विनाअनुदानित. अनुदानितमध्ये असं होतं की काही केलं तरी वरनं जसे आदेश येतील तसं करायचं आहे. तुम्ही खिचडी करायला सांगितलं की आम्ही खिचडी करू, पण ते नीट होते की नाही, चव आहे की नाही हे बघणार नाही. विनाअनुदानितमध्ये काय होतं की थोडंसं एक ज्याला म्हणतात ना की युधिष्ठिरासारखा रथ थोडासा वर असतो बऱ्याच जणांचा, की आम्ही काय सगळं चांगलं करतोय. प्रकार तसा नसतो. एक्झिक्युशन जे आहे ना की त्याने सांगितलं की संस्कार आहेत, पॉलिसी चांगली आहे पण ती नीट वापरता आली पाहिजे. जसं RT ॲक्ट चांगला आहे, पण त्याची जशी काही विभागाने वाट लावलेली आहे तशीच न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. आम्ही खूप वर्षापासून सांगत होतो की इंग्लिश, सायन्स आणि गणित हे 3 विषय जे ते नॅशनल लेवलचं सिलेबस ठेवा. कारण असं होतं की महाराष्ट्रात एक वेगळं आहे, इतिहास वगैरे प्रत्येक राज्याचं वेगळं आहे, तसं पाहिजे. ते आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता ते हळूहळू येणार आहे की युनिव्हर्सल ज्याला म्हणतात नॅशनल सिलेबस ॲटलिस्ट फॉर 3 सब्जेक्ट्स, की ह्याच्यामध्ये काही बदल होत नाही. खरं. तर तसं एक होत चाललेलं आहे. मुलांना ऑप्शन्स बरेच मिळतील. आता आपल्याकडे हॉबी डे असतो, तुम्हाला जे काय करायचं त्या दिवशी करा, वी हॅव नो प्रॉब्लेम. इनफॅक्ट मुलं आपल्याकडे काय काय पदार्थ पण शिजवून हे करतात. मग एकदा मागे सॅलड वगैरे केलं होतं, तुमच्याकडे झालं होतं की नाही मला माहिती नाही. एवढं सॅलड मला खायला लागलं चव म्हणून, एक चमचा. नंतर वर्षभर मी सॅलडकडे बघितलं नाही. सगळ्यांना चव घ्या ना, हे सगळं असतं. म्हणजे मुलांनाही स्वयंपाकाचं पाहिजेच, खरं. यायला पाहिजे. हे आता जास्त झालं आहे, पण आपण पहिल्यापासून मुलांनी ते करायला पाहिजे. स्टॉल वगैरे पण आपण इथे करायचो, पालक बिलक इथे चव बी घेऊन बघायचं. ते सगळं झालं पाहिजे. तुमच्या कलागुण जे असतात की नाही ह्यालाही वाव मिळाला पाहिजे. खरं. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे सगळं आहे, पण ते सगळ्यांनी सिन्सिअरली तेवढं करायला पाहिजे. नाही तर काय की आम्ही पॉलिसी अशी आहे, पण त्याचं वापर कसा केला जातो हा भाग वेगळा येतो. खरं. आणि जर स्ट्रिक्टली जर त्यांनी केलं ना, मॉनिटरिंग करायला पाहिजे. शिक्षण विभागाकडे मॉनिटर करायला माणसं नाही आहेत, आणि जी आहेत ती नुसती ज्याला म्हणतात ना की रेकॉर्ड चेकिंगवर असतात. आता आपल्याकडे बरेच वर्षात मला वाटतं कोणी इन्स्पेक्टर आलेलेच नाही आहेत चेकिंगला वगैरे. सगळं तुमच्याकडे व्यवस्थित असणार, कशाला यायचं. हे ठीक आहे, पण सगळं चांगलं असलं तरी कोणतरी येऊन चेक करताय म्हटल्यानं तुम्ही आणखीन व्यवस्थित वागाल की नाही. खरं. खरं. आणि बाकीच्या शाळांमध्ये जाऊन त्रुटी काढणं ते प्रकार असतं की नाही, तुमचं हे नाही आहे आणि ते नाही आहे असे प्रकार. म्हणजे मार्गदर्शन करण्यापेक्षा चुका दाखवणं आपल्याकडे असतं की नाही. जी गोष्ट शिकवताना पण होते की तुम्ही हे असं कर, तू हे असं चुकतोयस वगैरे दाखवण्यापेक्षा असं बरोबर करता येईल, पॉझिटिव्ह ज्याला म्हणतात ना, ते सगळं व्हायला पाहिजे. खरं. आणि शासकीय जी यंत्रणा आहे की ज्याने शिक्षण मॉनिटर करायला पाहिजे, शिकवतात कसं, त्यांची गंमत अशी आहे की मागे खूप पूर्वी आम्ही आग्रहाने एकदा डेप्युटी एज्युकेशन ऑफिसरना बोलवतो की या निदान काहीतरी व्हिजिटर बुकमध्ये या काहीतरी लिहा की कोणीतरी येऊन गेलं आहे. ते आले होते आणि त्यांना मग आम्ही म्हटलं की ठीक आहे. वर्गावर एका वर्गावर गेले होते त्या तिकडे एंडला, इंग्लिशचं चालू होतं. थोड्या वेळ टीचर आल्या, म्हणाल्या सर त्यांना बाहेर बोलवा ना. म्हटलं काय झालं. नाही ते म्हणाले एवढ्या अशा चुकीच्या इंग्लिशमध्ये बोलत आहेत की मुलं आपापसात सिली मिस्टेक आहे ना, असं चालू आहे सगळं. मग शेवटी आम्ही त्यांना चला ठीक आहे म्हणाले. खूप छान मला अनुभव आला. मनात म्हटलं मुलांच्या अनुभवाचं काय. आणि बरेच वेळेला ना मुलं जास्त हुशार मुलं जे असतात, म्हणजे मॅच्युरिटी अभ्यासत नाही, ती माणसं म्हणतात ह्या गोष्टीबद्दल बोललं तर उगाच परत आणखीन आपल्याला काहीतरी आणखीन ऐकायला लागेल, त्यापेक्षा ठीक आहे चाललं आहे चांगलं आहे. हे सगळं प्रकार असतो. त्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे फरक पडू शकेल, पण ती नीट वापरली तर. मला ॲक्च्युली म्हणजे मगाशी सुद्धा आपला देशभक्तीचा विषय झाला, पण मला अगदी म्हणजे ह्याने आठवतं आहे की आम्ही असेच मागे काही वर्षांपूर्वी आलो होतो आणि ती मुलं त्यामुळे त्यांचा काहीतरी बाहेरचा कुठला तरी हे चालू होता पीटीचा किंवा असा पिरियड. ती मुलं आली, तुम्हाला पाहिलं आणि त्यांनी डिरेक्टली म्हटलं जय हिंद गुरुजी असं.
आणि ते आम्हाला इतकं भावणारं होतं, कारण की कुठल्या तरी एका आपल्या शिक्षकाला आपण असं म्हणायचं जय हिंद गुरुजी, हे आम्हाला कधीच शाळेत शिकवलं नाही. म्हणजे आणि कदाचित माझ्याबरोबर असणाऱ्यांना सुद्धा कधी हा अनुभव आला नाही. तर ही गोष्ट तुम्हाला का सुरू करावीशी वाटली? नाही, काय होतं माहिती आहे का, की हे भेटल्यानंतर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग ह्याच्यापेक्षा जय हिंदमध्ये जास्त ज्याला म्हणतात ना की देशाबद्दल आहे, हे बाकी सगळे नुसते उपचार होतात. पण जय हिंद म्हटलं तर दिवसातनं एकदा तरी माझ्या देशाच्या नावाने मी काहीतरी ज्याला म्हणतात ना की जय जय करतो. आणि हे मुलांना अशासाठीच केलं की तुम्ही मला गुड मॉर्निंग वगैरे म्हणतच जाऊ नका. म्हणजे ज्युनियरची देखील मुलं जय हिंद म्हटल्यानंतर मला स्वतःला बरं वाटतं. आणि ह्याच्यासाठी आपण आणखीन काय करतो की जर तुमचा आता कारगिल विजय दिवस असेल किंवा बांगला विजय दिवस असेल, ह्यावेळेला मुलांना आपण बाहेर भारतमातेच्या इथे टायगर हिलचं आपल्याकडे मॉडेल आहे ते ठेवलेलं असतं, किंवा मुलांना दाखवतो आणि सांगतो की एक्झॅक्टली काय आहे, की आजचा दिवस असा आहे म्हणून हे करायचं नाही. आणि बऱ्याच गोष्टी मुलांना माहिती नसतात. तुम्ही आता वर्गाचे ते बघितलं की परमवीर चक्र जे आहेत त्या सगळ्यांचे फोटो आणि त्यांची माहिती प्रत्येक वर्गाच्या बाहेर एक एक फ्रेम लावलेली आहे. कारण शेवटी असं होतं की राष्ट्रप्रेम हे काय आहे हे थोडं कल्टिवेट करायला लागतं. सगळेजण की त्याच्या सकट जन्माला आलेले नसतात, वाढवायला लागतं. आणि ही चांगली गोष्ट आहे. बाकी काय करण्यापेक्षा तुम्ही राष्ट्राबद्दल हे करा ना. हे नुसतं ज्याला म्हणतात ना 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला सगळ्यांना राष्ट्रभक्तीचं भयंकर भरतं येतं. झेंडे बिंडे खूप विक्री असते. दुसऱ्या दिवशी रस्त्यावर किती आडवे पडलेले असतात. पूर्वी तर आम्ही पिकअप करत जायचो. बापरे. काही नाही, राष्ट्रभक्ती वगैरे सगळं नैमित्तिक हल्ली होतं. आणि बरेच वेळेला नेते वगैरे ते सगळे झेंडे वगैरे आणून मग फोटो वगैरे काढून फोटो सेशन जास्त होतं. माझं म्हणणं हे दिखावा करण्यापेक्षा आतून येऊ दे ना. आणि त्याच्यासाठी म्हणून मुलांना आपल्याकडे तो ॲडव्हेंचर कोर्स वगैरे पण आहे. बरं. की जास्तीत जास्त तुम्हाला स्वतःच्या राष्ट्राचा अभिमान वाटायला पाहिजे. मध्येच काहीतरी होतंय म्हणून त्यावेळेला ठीक आहे आज मला खूप अभिमान वाटतोय, चलो आज नारा लगाएंगे, हे असं नाही. हे कंटिन्युअस पाहिजे. 24/7 तुमच्या मनात तुमच्या देशाबद्दल पाहिजे. कोणी चुकीचं बोललं तर खवळून उठलं पाहिजे. नाही तर लगेच मग हा वैयक्तिक अँगल आहे माझा, मी काही बोलू शकतो, स्वातंत्र्य लोकशाहीने दिलं आहे. राष्ट्राच्या बाबतीत स्वातंत्र्य असं घेऊ नका तुम्ही. स्वतःच्याच राष्ट्राला नावं ठेवण्यामध्ये काय स्वातंत्र्य आहे. आणि ते देखील काही वेळेला बाहेर जाऊन पण बोललं जातं. खरं. त्यामुळे जय हिंद किंवा राष्ट्रभक्तीचं ज्याला म्हणतात ना की मुलांना प्रॉपर तसंच पाहिजे. आणि बरं वाटतं की आणि गुड मॉर्निंग वगैरे ह्याच्यात काही नाही. मग सुप्रभात खूप जरा असं प्लॅस्टिकचं वाटतं. सुप्रभात म्हणजे दचकायला होतं कधी कधी. मराठी भाषेचा मला अभिमान आहे, पण कधी कधी बाकीचे शब्द एवढे रूढी झालेले. गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर काय वाटत नाही, पण सुप्रभात म्हटल्यावर काय झालं काय. जय हिंद कसं छान वाटतं, प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. खरं. पण मग आता कसं आहे की आपले जे बघणारी हा पॉडकास्ट बघणारी मंडळी आहेत तर ती म्हणजे त्याच्यामध्ये पालकही आहेत, तर ते अगदी पूर्ण महाराष्ट्रात आहेत, भारतात आहेत, काही बाहेरूनही बघतात. तर त्यांना जर का स्वतःच्या मुलांमध्ये रुजवायचं, कारण की ही सुरुवात शाळेपासून झाली आहे इथे, पण त्या मुलांकडे कदाचित तो आपण म्हणूया की ती लक्झरी नसेल, त्यांना तसे शिक्षक माहिती नसतील, त्यांच्या आयुष्यात नसतील, तर मग अशा वेळेला त्या पालकांनी काय करायचं? अशा वेळेला आईवडिलांनी त्यांचे गुरुजी व्हायला पाहिजे. आणि काय काय ज्या बेसिक गोष्टी असतात की नाही, आता बाहेर जे राहतात सणवार आपले चांगले अगदी उत्साहाने पारंपरिक करतात, तसं तुम्ही स्वतःच्या देशाबद्दल सांगायला सुरुवात करा ना. बरोबर. की हे राष्ट्र सैनिकांचे किंवा शिवाजी महाराज, आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत. किंवा बाबू गेनूसारखे आहेत की हे राष्ट्र जे आहे ह्याला मोठं काय झालं आहे. किंवा विक्रमादित्यसारखे राजे होऊन गेले आपल्याकडे. किंवा आपल्याकडे पेशवे होते की ज्यांनी अटकेपार झेंडे रोवलेले होते. ही सगळी जी आपली संस्कृती आहे ऐतिहासिक, हल्ली काय झालं की मेकॅलेने जे पॉलिसी केली की नाही त्याच्यामध्ये भारतीयत्व जे होतं की ते शिक्षण पद्धतीतनं किंवा टेक्स्टबुकमधनं खूप नाहीसं झालं. आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉरेनर्सने केल्यासारखं झालेलं होतं. आपला इतिहास जो आहे हा पालकांनीच आपल्या मुलांपर्यंत हे करायला पाहिजे. की प्रत्येकाच्या घरात मला वाटतं महाराजांची एखादी मूर्ती असायला हरकत नाही आहे. खरं. की शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. काही पक्षांचे ते ब्रँड ॲम्बॅसेडर झालेले आहेत हल्ली, पण आमचं ते दैवत आहे. त्यामुळे तो एक भाग आहे की आईवडिलांनी हे करायला पाहिजे. जसं गणपती उत्सव आपण जोरात साजरा करतो किंवा 15 ऑगस्ट, तसंच हे पण करा. शिवजयंती आहे, बारीक सारीक गोष्टी असतात. तुम्ही सांगा ना की महाराज काय होते, हिंदवी स्वराज्य म्हणजे काय, किंवा महाराजांसारखा राजा होणे नाही, सर्वसमावेशक. किंवा तुम्ही जेव्हा सांगतात ना की रामासारखा
रामचरित्र जेव्हा सांगतात ना की आपल्याकडे रामजन्म वगैरे सगळा झाला किंवा रामचंद्र किती चांगले होते, ज्याला म्हणतात सम्राट, श्रीकृष्ण कसं होतं, हे सगळं मुलांना, आणि मला वाटतं ते कार्टून टाईप ह्याच्यामधून दाखवण्याचं कारण नाही, ह्या गोष्टी सांगायला पाहिजेत. खरं. हल्ली बरेच मला वाटतं कार्टून टाईप सगळं श्रीकृष्ण वगैरे सगळे येतात. ॲक्च्युली काय झालं ते सांगायला पाहिजे की हे असं असं आहे. ह्याच्यासाठी आईवडिलांना जे आता ह्या शाळेत शिकलेले पालक आहेत की जे बाहेर राहतात ते करतात. आता बंगलोरला एक माझा स्टुडंट होता, तो मुलाला घेऊन आला होता. तो मुलगा व्यवस्थित एकदम आलेला, जय हिंद वगैरे. म्हटलं अजून, म्हणाला हो आम्ही शिकलो ते त्याला शिकवतो, फक्त बंगलोरला विद्यानिकेतन नाही आहे. हा प्रकारे म्हटलं की जिथे असेल तिथे आपले जे काही बेसिक आपले आहे की नाही ते म्हटलं तिथे लावायलाच पाहिजे. खरं. मग तुम्ही अमेरिकेतच राहाल, रशियामध्ये राहाल, पण आपल्या देशाचा अभिमान पाहिजेच. बरोबर. ते करू शकतात. त्यासाठी शाळेकडेच सगळं, ज्याला म्हणतात ना की लोन लायसन्सिंगसारखं सगळं शाळेने करा, आम्ही काय नाही, आम्ही फी भरतो आणि मी मोकळतो, असं नको. पालकांची जबाबदारी असते की ते कॅरी घरी पण करता आलं पाहिजे. आणि बाहेर चांगलं होतं, कारण बाहेर कुठेतरी गेलेल्या बरेच जणांना थोडीशी अपराधीपणाची जाणीव असते की आपण इकडे आलो आहे पोटापाण्याकरता किंवा फॉर एनिथिंग एल्स. पण मुलांचं जे आहे कनेक्टिव्हिटी देशाशी, स्वतःची भाषा असू दे, म्हणजे मी मराठी म्हणून मराठीच नाही, गुजराती येऊ दे, तेलगू, ती तुम्ही भाषा घरात बोला ना, इंग्लिश कशाला बोलताय. हे बारीक बारीक सगळ्या गोष्टी देशप्रेम जपण्याच्या आहेत. कधी कधी बाहेरच्या आलेल्या मुलांना नातेवाईकांशी नीट बोलताच येत नाही, कारण एकतर अमेरिकन इंग्लिश जे आहे ते तोंडातल्या तोंडात म्हटलं जातं, त्यामुळे कळत नाही की हाफ द टाईम काय चाललं. तुम्ही जर हॉलिवूडचे जुने सिनेमा बघितलेत ना, तर आम्ही जेव्हा जायचो मेट्रोला बाराण्यात, आम्ही त्यावेळेला उन्हाळ्यात जायचो, एअर कूल असायचं. बऱ्याच वेळा आम्हाला काही कळायचंच नाही काय चाललं ते. शेवटी ओठांच्या हालचालीनं आम्ही हां असं म्हणत असणार. म्हणजे अमेरिकन इंग्लिश जरासं गडबडीचं आहे आणि ब्रिटिश जरा डोक्यावरनं जाणार आहे. त्यामुळे इकडे येणाऱ्यांची पंचायत होती. त्यामुळे आपली मातृभाषा ती घरात बोलायला शिका ना मुलाला. बरोबर. आता मला ॲक्च्युली त्यावरतीच पुढे जाऊन हा प्रश्न विचारायचा होता की तुम्ही आता म्हणालात की आपल्या भारतीय संस्कृतीशी किंवा आपली जी नाळ आहे ती राहिली पाहिजे अशा ह्याने. पण म्हणजे इकडे जे साजरे होणारे सण आहेत किंवा आता तुम्ही सुद्धा सांगितलं की वाढदिवस साजरा करताना मुलांना औक्षण केलं जातं किंवा आजी आजोबा संमेलन असतं, तर ह्याच्याबद्दल ऐकायला आवडेल, कारण की या इतक्या भन्नाट एकतर कल्पना आहेत आणि राबवणं इतकी वर्ष सलग हे अजिबात सोपं नाही आहे, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. नाही, हे कसं, हे आपोआप येतं. केक कापणं वगैरे ही आपली संस्कृती कधीच नव्हती. किंवा तुम्ही वाढदिवसाला त्या काय मेणबत्त्या फुंकतात, खरं. ह्याला काय अर्थ आहे? औक्षण करा, तुम्ही ओवाळताय की नाही, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये ऊर्जा तयार होते, हे आपलं पहिल्यापासूनच आहे. तुम्ही एक बघितलं असाल, म्हणजे आजी आजोबा कधी आलात तर आपण मेणबत्तीने समय लावतच नाही, आपण काड्यापेटीने हे करतो. हे सगळे प्रकार आहेत ना की आपल्या संस्कृतीच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पुढपर्यंत गेल्या पाहिजेत आणि त्याचा वारसा आजी आजोबांकडनं येत असतो. आजी आजोबा संमेलनाचं कारण हेच आहे की नुसतं मी माझ्या नातवंडांना स्टॉपपर्यंत सोडून जाईन आणि बाकी काही नाही. कारण कसं होतं, नातवंड म्हणजे ते दुधावरची साय टाईप प्रकार असतो. मला माझ्या मुलाचं करता आलं नाही, पण आता नातवाचं मी आणखीन चांगलं करू शकेन हे असतं. थोडा कधी कधी इंटरफेरन्स होतो त्याच्यात. हो, आजी वगैरे जास्त जर अगदी कडक असल्या तर आईवडिलांना शिस्त लावून देत नाहीत. तू काय केलंस मला माहिती आहे, हे असं वाक्य आलं की आईवडील दोन्ही चूप. अशा वेळेला काय काय आईवडील सांगतात की जरा आमच्या आईवडिलांची एकदा जरा बोला. मी त्यांना सांगतो की मुलांच्या देखत तुमच्या मुलांना ओरडू नका, नातवांच्या देखत. तर ते आजी आजोबांचंच असतं आणि त्यांच्याकडे ना खूप बराच असा खजिना असतो माहितीचा, ज्ञानाचा वगैरे. तो मुलांपर्यंत जायला पाहिजे ना. किंवा कधी कधी आपल्याकडे आजी आजोबा संमेलनात त्यांचे जे असतात की कोणी चांगलं गाणं म्हणू शकत असतो किंवा कविता करू शकत असतो. पूर्वी आम्ही इथे करायचो गझल वगैरे, इथे आम्ही करायचो, म्हणजे हे जे समोरचं आत्ता आहे शेड तिथे करायचो. छानपैकी कविता वगैरे चांगल्या, काही जण ड्रॉइंग चांगले असणारी माणसं आहेत किंवा चांगले लेक्चर्स देणारी वगैरे आहेत, अनेक चांगले असतात. ह्यांच्यातलं आणि त्यांना कसं होतं की आता आपण जुनं फर्निचर झाल्यासारखं वाटतं की आता माझा काय उपयोग आहे. ह्यांच्यातलं जे आहे की नाही साचलेलं संचित जे आहे ते पुढच्या पिढीपर्यंत यायला पाहिजे आणि एक कनेक्टिव्हिटी राहिली पाहिजे. आम्ही आजी आजोबांचे पण
मला वाटतं विंटर गेम्स घेतो आम्ही आजी आजोबा नाही, आई वडिलांचे. आयांचे गेम्स एक रविवार असतो आणि वडिलांचा असतो. वडील रविवार म्हटल्यानंतर तर जनरली आरामात असतात, त्यामुळे वडील जर 100-1 आले तर आया निदान त्यांच्या रविवारी 150-200 तरी असतात. हो, कारण त्यांच्या दृष्टीने परत उठणं आलंच. तर हा जो सगळा प्रकार आहे ना, की वी आर अ फॅमिली. खरं. आजी आजोबा हेही आहेत, फॅमिलीचे मेंबर आहेत विद्यानिकेतन, आणि त्या दृष्टीने सगळं आपण हे करतोय. बरं. किंवा औक्षण करणं असेल, किंवा मला वाटतं आम्ही झाडांना आम्ही राख्या बांधतो, तुम्ही आमचं रक्षण करा. मी हिला मगाशी म्हटलं की विरोधाभास आपल्याकडे एवढा आहे, खूप पुस्तक वाचायचे म्हणून बरीच झाडं तोडतो, आणि त्याच पुस्तकात पर्यावरणासाठी झाडं लावा म्हणून परत झाडेच आपण शिकतो. हे सगळं आपल्याकडे चालतंय. तर हे सगळं जे असतं की नाही, की कोणीतरी एक फॅमिली म्हटल्यानंतर जे आपण सगळं वागतो की नाही, त्याप्रमाणे करतो. त्यामुळे आजी आजोबा संमेलन असेल, औक्षण असेल, किंवा आता संस्काराच्या दृष्टीने मला वाटतं आपण दिंडी वगैरे पण करतो रेग्युलर. अगदी म्हणजे इथे जे विठोबा रखुमाई आहेत त्यांना अगदी मुलं सगळं व्यवस्थित, गणपती आपल्याकडे व्यवस्थित असतात. आपले जे जुने सण वगैरे आहेत त्याच्यामध्ये, आणि गणपती किंवा गणेशोत्सव करताना ओरिजिनली का चालू केलं होतं हे मुलांना सांगितलं जातं. हे सगळे प्रकार, त्यामुळे औक्षण असेल, आजी आजोबा असेल, विंटर स्पोर्ट्स असतील, हे सगळं काय फॅमिलीमध्ये ज्याला म्हणतात ना, की काहीतरी करायचंच, चालू ठेवायला पाहिजे, नाहीतर कसं ठप्प झाल्यासारखं नको. खरं. आता तर आजी आजोबांच्या आलं की आमची पण पिकनिक काढा. मी म्हटलं मुलांना नुसतं डोळे वाटायला थांबतात, इथे तुमच्याकडे जवळ येऊन चष्मा काढून हे केलं तरी अरे दिसत नाही म्हणून तुम्ही बाजूला कराल. मजा असते सगळी. बरोबर. मला ॲक्च्युली आता पुढे जायचं होतं असं की आता म्हणजे तुम्ही आता 85ला शाळा सुरू केल्यानंतर तेव्हा असलेली मुलं आणि आत्ता असलेली मुलं फार एकतर फरक आहे. म्हणजे ती मिलेनियल्स होती, आता त्यांना जेनझी असं म्हणतात, जनरेशन झेड. हो ना. तर एकंदरीत मला विचारायचं होतं की ह्या मुलांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला आणि त्यानुसार मग तुम्ही काय बदल केलेत किंवा तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा शिक्षक म्हणून? नाही, पहिली गोष्ट अशी की जसे काळ बदलत चाललेला आहे तर इट्स अ ग्रॅज्युअल प्रोसेस झालेली आहे, त्यामुळे सगळ्या शिक्षकांचं वगैरे ते लक्ष असतंच, इन्क्लुडिंग मी सुद्धा. आणि आता ही जास्त टेक्नोसेव्ही होत चाललेली आहे, किंवा ग्लूड टू द टेक्नॉलॉजी म्हणतात ना, तर त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी आम्ही चांगल्यापैकी प्रयोग करतो. की ॲप वगैरे शाळेचं आहे ते सोयीसाठी आहे. पूर्वी आपण सर्क्युलर काढायचो, ॲपमुळे माहिती जाते सगळी. दुसरी गोष्ट अशी, पण मुलांना त्या ह्याच्यातनं बाहेर काढायचं असतं. ऑनलाईनचे प्रयोग आपण केले, पण जेव्हा कळलं नाही येते तेव्हा आपण व्हिडिओ टाकले होते सगळे. हो, बरोबर. तेही केलं होतं. पण मुलांचं जे तुमच्या मोबाईलवर अडकणं असायचं, म्हणजे पूर्वी आमच्या वेळेला मुलं जास्त गडबड करायला लागली तो ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही लावून दिला जायचा. आता काय झालं, तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको तर मोबाईल घे. म्हणजे मी तर आता 2-2, 3-3 वर्षाची मुलं बघितलं की हिसकावून मोबाईल घेऊन गेम चालू करतात. आता ह्याच्यामध्ये मुलं एवढी आभासी ह्याच्यात रमतात ना की त्यांना प्रॅक्टिकलचं काही कळतच नाही. ते म्हणजे मधून मी आमचे जे दुसरे सगळे टेक्नॉलॉजी बघतात अतुल, त्यांना म्हटलं की ते पेरेंट्स कंट्रोल म्हणून एक प्रकार होतो की मुलांनी काय बघावं, किती बघावं, ह्याच्या दृष्टीने काही पालकांना जर माहिती देता आली तर बघा. आता ह्यात तो एक भाग असतो, आणि मुलं थोडीशी चंचल जास्त झालेली आहेत. पालकही, मला वाटतं वैशाली म्हणाली तशी, पालकही इम्पेशंट झालेले आहेत. खरंय खरंय. पटकन सगळं पाहिजे, कारण हल्ली इन्स्टंट असतं ना सगळं. किंवा ज्यांना सगळं ॲमेझॉनवर ऑर्डर करायची सवय असते, तसं उद्याचं संस्कार किंवा माझ्या मुलाचा परफॉर्मन्स ऑर्डर करता आला तर करतील. कष्ट घ्यायची कमी असते. तर तेही हळूहळू आपल्याकडे तर अजूनही आपण सिलेबस जे आहे ते फुल असतं, सेमिस्टर नाही, कारण मुलांना अभ्यास करायला लावतोच. त्याच्यामध्ये हे जे टेक्नॉलॉजीचा फार वापर आपण होऊन देत नाही आहेत, पण मुलांची ज्याला म्हणतात ना की मस्ती करायची प्रवृत्ती थोडीशी वेगळी, किंचित वेगळी झालेली आहे. म्हणजे दुसऱ्याला त्रास होईल अशा प्रकारे किंचित बघितलं जातं. अर्थात आपण बसलेलो असतो, सगळ्या वर्गात CCTV आहेतच, त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे केलं की पुढे त्याचं काय होतं मुलाला माहिती असतं. किंवा एक ठरवून ज्याला म्हणतात ना की पूर्वीचे मुलं मी केलं, मी हात वर करून मोकळा, काय एखादी छडी मिळाली तर ठीक आहे. आता तसं नाही, आता झाकपाक सेवा संघ असतो. तू माझं सांगू नको, मी तुझं सांगणार नाही. पण मग जेव्हा चल मग तुला आता तुझं फुटेजच दाखवतो म्हटलं, हा सूर्य हा जयेंद्र, मग सगळं येतं. आणि हल्ली थोडंफार ज्याला म्हणतात ना खट्याळपणा करण्यात मुली थोड्या आघाडीवर असतात.
काय झालं आहे की आता नवीन नवीन आलेले आहेत पालक, पॉस्को वगैरे सगळे आहेत, अतिशय उत्तम लॉ आहेत, पण जाताना समजा एखादा मुलगा चाललेला आहे आणि कशा तरी कारणामुळे त्याचा समजा मुलीला धक्का लागला, तो काय मुद्दामून मारलेला नसतो, पण लगेच त्याने धक्का मारला मला, ठीक आहे, मग आपण फुटेज बघूया. टेक्नॉलॉजी इथे आम्ही वापरतो की बघ तू कुठे उभी होतीस, तो कसा धडपडला याच्यामुळे. पण पालकांमध्ये फरक झालेला आहे, पण आपल्याकडे येत नाही. पालकांना ज्याला म्हणतात चटकन दिशे सगळं पाहिजे असतं. म्हणजे एवढंच मार्क, घरी तर चांगलं सांगतो सगळं, ठीक आहे लिहून दाखवतो का, म्हटलं पोपटपंची नुसती नको आहे, मला देतं आय मस्ट बी एबल टू राईट इट ऑन द पेपर. नाहीतर सगळे पढत पंडित ज्याला म्हणतात ना की तसं नुसतं सगळं भराभर सांगत येतात. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या मुलाला मार्क कमी पडू शकतात हे चटकन पडत नाही का, तो एवढं इकडे क्लासला जातो त्याला कसे काय पडतील. मी म्हटलं क्लासला जातो वगैरे ठीक आहे सगळं, पण क्लासला जाणं हल्ली हे कसं फॅड झाल्यासारखं माझं मत आहे. शाळेत जर नीट शिकवलं गेलं, नीट लक्ष दिलं तर काही गरज नाही. माझ्या दोन्ही नाती कुठल्या क्लासला जात नव्हत्या आणि तरी मार्क वाईट मिळालेले नाहीत कधीच, 80च्या वर. हल्ली बोर्डात मार्क कमी मिळणं हेच मोठं कठीण काम आहे, असा प्रकार झालेला आहे सगळा तो. खरंय. त्यामुळे मुलं बदलली, आता सगळेच ज्याला म्हणतात ना की काही झालं की व्हॉट्सअप आहे त्याचा उपयोग करतात, पण वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. त्याच्यासाठी म्हणून हल्ली ह्या 5 सप्टेंबरला आपल्याकडे लायब्ररी चालू केली आहे, पण वेगळी. म्हणजे पैज फ्रेंडशिप जी फ्रेंड्स लायब्ररी आहे त्यांची पहिली स्कूल ब्रँच जी आहे कुठेही नसलेली, आपल्या इथे चालू केली की मुलांनी पुस्तकं वाचावीत, मोबाईलपासून जरा लांब जावं. म्हणजे तो तब्येतीला, मुलांना, आयसाईटला सगळ्या तात्याराव लहान तर सांगितलं की खूप वाईट आहे. मग घरी पण तोच प्रकार असतो बऱ्याच जणांच्या. आईवडिलांना बोलायला वेळ नसेल तर मुलांना नसतो, आणि ह्या इथे आल्यानंतर मग कधी कधी त्याला म्हणतात डुलक्या पण खातात मुलं. खरं. त्यामुळे जशी पिढी बदलते की नाही तसे शिक्षकांचे ॲप्रोच पण बदलले जातात, आणि आम्ही मॉनिटर करत असतो. म्हणजे कसं की तुम्ही एखादी बोट घेऊन चाललेले आहात इथून कुठल्या लांबच्या प्रवासाला, तर समुद्र शांत कुठे असतो, खवळलेला दिसतो, मध्येच अकस्मात काहीतरी वादळ वगैरे येतो, त्यामुळे ज्याला म्हणतात ना यू हॅव टू ॲडजस्ट युअर सेल्स. खरं. तसंच शिकवण्याचं पण तसंच असतं की मुलं जरी बदलत गेली ना तरी त्याप्रमाणे टीचर्स पण असतात की नाही. टीचर्स अगदीच आउटडेटेड किंवा ओल्ड जनरेशन झालेले नसतात. आणि खरी गंमत अशी होते की आपल्याच मुलांची मुलं जेव्हा शाळेत विद्यार्थी म्हणून येतात की नाही, तेव्हा ती मुलं जास्त व्यवस्थित असतात अगदी. नवीन पालक असले तरी बऱ्याच जणांचे आहेत, काही जणांची आता 10वी पासआउट पण झालेली आहेत. बरं. त्यामुळे मुलं बदलली, मुलांच्या ॲप्रोचमध्ये बदल झाला तरी आपण ते सगळं ॲडजस्ट केलेलं आहे. पण मग म्हणजे जेव्हा काही मुलं आमच्याकडे येतात तर त्यावेळेला त्यांचा शिस्तीचा जो सगळा भाग असतो ना तो आम्हाला दिसत असतो. पण आता कसे पालक पण बदलतायत असं तुम्ही म्हणताय, मग पालक कसे रिॲक्ट करतात म्हणजे या सगळ्याला, कारण की मुलांना ती शिस्त तुम्ही ज्युनियरपासूनच लावता. नाही, इथे पालक आले की शिस्तीच असतात. बरं. आणि इथे जे इनर व्हॉइस म्हणून एक आहे, म्हणजे मुलांना सांगितलेलं आहे की तुम्हाला असं वाटलं की आपल्यावर अन्याय होतो, वाटलं तुम्हाला, तर यू कॅन राईट इट अँड ड्रॉप इट इन द बॉक्स. तिथे टाकायचं, ते फक्त मीच उघडू शकतो. बरं. आणि त्याला की खाली नाव पण लिहा की हे मला असं वाटतं वगैरे. मग कधी कधी आईवडिलांविरुद्ध पण असतात की मला नको असताना देखील क्लासला लावतात, हा क्लास झाला की तो क्लासला. किंवा कधी कधी पालकांना पण सांगितलेलं असतं, मग ते स्वतःच्या पालकांच्या पण की माझे आईवडील ना मुलांना असं करतात आमच्या देखत हे करतात वगैरे. आम्ही त्यांना बोलवून सांगतो बरं की दिस इज लाईक दिस, की बाकी काही हे करू नका, स्पष्ट व्यक्त व्हायला शिका. पालक इथे आल्यानंतर पेरेंट्स व्हिजिट द्यायला देखील येतात की नाही, लाईन लावून येतात. त्यांना माहिती आहे याच्यात पर्याय नाहीच आहे, कारण उभे असतात की नाही, उभे राहिल्यानंतरच मला बघितल्यानंतर लाईनीतच येतात, किंबहुना शाळेत आल्यानंतरच ते लाईनीतच आत येतात. त्यामुळे ते एक अंगात भिनलेलं आहे त्यांच्या की इथे व्यवस्थित यायलाच लागतं. तसंच मग बाहेर पण वागायला काय त्याने हरकत नसते, वागत असतील असं आपण एक समजून घेऊया की इथे नीट आहेत. किंवा वेळेचं कधी कधी असं घाईघाईत जोरजोरात येतात, म्हटलं असं शांतपणे गाडी देखील नीट चालवा. कधी कधी अशा तऱ्हेने हे करतात की एकच मेव आपली गाडी आहे, ते गेटवरच ते हे करतात शांतपणा.
त्यामुळे पालकांना वेगळी शिस्त लावायची गरज नसते. माहोल जर सगळा शिस्तीचा असला ना तर ॲटोमॅटिकली माणूस त्याच्यामध्ये तसाच वागतो. पण बेशिस्त असली म्हणजे ज्याला म्हणतात ना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ बिहेवियर असं असलं की मग सगळंच तसं होत जातं. आवजाव घर तुम्हाला म्हणजे काय म्हणतात ना, भारत कधी कधी माझा देश आहे तसं होऊन जातं सगळं. पण मग तुम्हाला कधी काही असा वेगळा अनुभव आला असा इनर व्हॉइसचा, म्हणजे जो अगदी कदाचित लक्षात असेल असा? नाही, एका अगदी मुलीने दिलं होतं, झाली आता ती, मला वाटतं तिलाही 2 मुलं आहेत, एवढी आहे. नवरा इंडियन एक्सप्रेसमध्ये, वडील बँकेत. खूप वडिलांचं प्रेशर वगैरे. तिने एकदा हे केलं होतं की माझ्या वडिलांशी एकदा बोला आणि जर शक्य असतं ना तर पुढच्या नेहमी माझे वडील व्हा. ओ बाप रे. वडिलांना बोलवलं होतं, आईला बोलवलं होतं, तुझ्या म्हटलं नवऱ्याला पण घेऊन ये जरा. म्हटलं तुम्ही एवढं नाही, तिच्यात पोटेन्शियल असून ती काही करत नाही आहे. म्हटलं तिला पोटेन्शियल्सला काही लिमिटेशन्स धरा ना. तिने सांगितलं सगळं तुम्हाला? नाही म्हटलं तुमचा धाकटा मुलगा पण आम्ही इथेच आहे ना, त्यामुळे म्हटलं मला माहिती आहे. हो पण एवढं सगळं म्हटलं ह्याच्यातलं मला काय समजलं भाग सोडून द्या, पण म्हटलं तुम्ही थोडंसं तिच्याशी ज्याला म्हणतात ना की एक पर्सन म्हणून ती एक मला जे जमलं नाही ते तिने करून जायला पाहिजे, तिच्याकडे पोटेन्शियल्स आहेत, सो शी मस्ट डू इट. आणि मी कुठे कमी पडतो का नाही पडत हा विचार आणू नका. तिला काय तेही बघा ना जरा. हा थोडा आणला तर तिला मी म्हटलं अशा कारणामुळे म्हटलं वडील चेंज करण्याचं वगैरे ठरवू नको. म्हटलं एवढं नशीब की तू पुढच्या जन्मी म्हणालीस. म्हटलं आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट. बरोबर. पण म्हणजे किती मला हे माहीत नव्हतं खरं तर, कारण की बाकी या सगळ्या बाबतीत मी ऐकून होते, पण ही गोष्ट आपल्या स्वतःच्या शाळेत असावी हा विचार केवढा मोठा आहे. कारण की मुलांच्या डोक्यात कितीतरी गोष्टी चाललेल्या असतात आणि ते आपल्याला कळतही नाही, आई वडिलांनाही कळत नाही. त्यांना सांगायचं की हा त्रास देतो तो रोज त्रास देतो असं काही हे ते वर्गात सॉर्ट आउट करायचं आहे. किंवा कधी कधी आईवडिलांना पण सांगतो, वर्गातले किंवा बसमधले जे असतील की नाही ते डायरेक्ट स्टॉप लेवलला काय डिस्कस करायचं नाही, शाळेत हे करा. कारण तुम्हाला 50% माहिती असते आपल्या मुलांनी सांगितलेली. बरोबर. येतात कधी कधी त्याने मला हे केलं वगैरे. थांबा म्हटलं दुसरी बाजू पण ऐकून घेऊया ना. त्यामुळे पालकांना एक माहिती आहे की नो नॉनसेन्स, जे काय आहे ते हे करायचं, बाकीच्या गडबडी बाजूला ठेवा. त्यामुळे आईवडील पण व्यवस्थित असतात आत्तापर्यंत ते आहेत. मी छडी आवश्यक असेल तर जरूर वापरतो, पण आजपर्यंत कोणी छडी वापरणं अलाउड नाही वगैरे कोणी सांगितलेलं नाही. कारण त्यांना माहिती आहे की छडीला काही छमछमवर माझा विश्वास नाही. पण जाताना समजा ह्याने दुसऱ्या कोणी मुद्दाम पाय घालून पाडला तर त्या पायाला एक शिक्षा दिलीच पाहिजे ना. खरं. कारण एवढं माफी म्हणजे किती करायची. पाहिजे तिथे वापर पाहिजे. हो. वर्गात देखील कुठल्याही मुलाला आपण म्हणतो ना की हा नेहमीच गडबड करतो म्हणून मग माझा पिरियड झाला की पुढचीला तो गडबड खूप करतो. ब्रँडिंग करायचं नाही. कारण मुलं गडबड करतात त्याच्यामागे काहीतरी एक बॅकग्राऊंड असते. आयदर त्याला जे चाललं आहे ह्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट व्हावं असं वाटत नाही शिकवण्याच्या प्रक्रियेत, किंवा त्याच्यावरून काहीतरी जरा जास्त इंटरेस्टिंग वाटतं म्हणून ते करतात. तर ते काय ते शोधायचा प्रयत्न करा. आणि म्हटलं हे आवश्यकच आहे की नुसतं मुलाने आपलं म्हणजे शाळेचं वाक्य म्हटलं गप्प बसा असं नाही आहे. आम्ही कधी विद्यार्थी असताना गप्प, इट्स अ नॅचरल रिॲक्शन की शिक्षकांची पाठ असताना थोडेफार हितगुज होऊ शकतं. फक्त हल्ली जे काय होतं की हा इकडून पेन्सिल तिकडे फेकणं वगैरे असतं किंवा कॅच वगैरे हल्ली खूप ज्याला म्हणतात ना बैठे खेळ मोबाईलमुळे जास्त झालेले आहेत. त्यामुळे त्या पेन्सिलीचे किंवा हँड क्रिकेट वगैरे बरेच चालतात. हे सगळे थांबवतो. आपल्याकडे अजूनही शाळेत कुठल्याही विद्यार्थ्याला मोबाईल आणायला परवानगी नाही आणि कोणी आणतच नाही. बरोबर. शिक्षकांचे स्वतःचे मोबाईल शाळेत आल्यानंतर त्यांच्या लॉकरमध्ये जातात. हे सगळे पथ्य आपण पाळतो. आणि ते इनर व्हॉइस तर त्यामुळे ॲक्शन आपण घेतोच. काय काय असतंच अगदी. तर त्याच्याने आणखीन काय काय असतात त्यात कॅमेरासमोर सांगणं चांगलं नाही. बरोबर. मला ॲक्च्युली याच्यावरती अजून पुढे जायचं आहे असं की ज्या वेळेला शाळेच्या बसेस साधारणतः आपल्या गावामध्ये फिरत असतात डोंबिवलीत, तर आत्तासुद्धा तुम्ही मगाशी म्हणालात एक रिक्षा पाठवली आहे किंवा बसच्या मागे बॅनर पाठवला आहे असं. तर म्हणजे एकतर त्याचा उद्देश काय आहे तेही खरं तर तुम्ही सांगा, म्हणजे मीच सांगणं श्रेयस्कर ठरणार नाही. आणि दुसरं म्हणजे की हे का करावं असं वाटलं, कारण की ॲट द सेम टाईम मुलंसुद्धा त्या बसमधनं उतरत असतात, त्यांनाही ते कळत नकळत त्या गोष्टी मिळत असतात.
तर ह्याच्या मागे काय विचार आहे? शाळेचा रोल हा फक्त मुलांना शिकवणं किंवा पालकांशी इंटरॅक्शन करणं एवढा राहू नये. ज्या समाजात किंवा ज्या परिसरात शाळा राहते तिथे जे काही समस्या असतील, प्रश्न असतील किंवा प्रशासकीय दुर्लक्ष असेल, हे सगळ्यांप्रमाणे हल्ली व्हॉट्सअपवर व्यक्त करायची खूप पद्धत आहे. खरं काही करणार नाही आपण. पण माझं म्हणणं असं की जे चुकीचं आहे त्याच्यावर बोट ठेवून ते उघडपणे सांगायला पाहिजे, तरच तो खरा शिक्षक. बरं. त्याप्रमाणे ज्या ज्या काही असतील, म्हणजे खराब रस्ते असतील, खड्डे सगळे पडलेले असतात सगळीकडे, कोणी काय करत नाही. किंवा आता मध्ये मानपाडा रोड जवळजवळ 4-5 महिने काम चालू होतं, नोबडी वॉज बॉदर्ड. अशा वेळेला आपण आवाज उठवायलाच पाहिजे. किंवा ज्या तऱ्हेने मोटरसायकलवाले गाड्या चालवतात, 2 व्हीलरवाले हो. किंवा 3 व्हीलरवाले देखील, की रस्ता दिसला की रस्ता तिथे म्हणतात ना, ST हे पूर्वीचं होतं, आता रस्ता तिथे 2 व्हीलर ज्या म्हणतात ना की मी जाईन तो रस्ताच आहे. आणि त्याच्यात परत मोबाईल किंवा कानाला ते काहीतरी खुपसून इयरफोन वगैरे म्हणजे गाणी ऐकत जातात, त्यामुळे मागचे हॉर्न काही लक्षात येत नाही. आणि सगळेजण कथक केलं किंवा भरतनाट्यम केल्यासारखी गाड्या झिकझॅक चालवत असतात, त्यामुळे मागच्यांची काय पंचायत होते. ह्याच्यावर पण आम्ही आणलं होतं की ह्याच्यापुढे 2 व्हीलर लायसन्स देताना ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत, की तुम्ही गाडी फुटपाथवरून चालू शकता की नाही, किंवा काही कारण नसताना हॉर्न वाजवू शकता की नाही. हे सगळं असलं तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स 2 व्हीलरचं नक्की मिळेल. ट्रॅफिकवाल्याने ते खूप व्हायरल केलं होतं नंतर. हो. मला म्हणालं तर आम्हाला खूप बरं वाटलं. कचरा बाहेर कोण टाकतंय? मी टाकतोय. माझं घर स्वच्छ ठेवण्याचं माझी जबाबदारी नाही काही. बरोबर. ह्याच्याबद्दल बोलता आपल्याकडे बघा, कोणी मुलगा थुंकणार नाही शाळेत. शाळा स्वच्छ असते, हो खरं. अतिशय क्लिअर असतं सगळं. पाणी व्यवस्थित वापरता आलं पाहिजे. आवश्यक काही जणांना पाणी चालू करून सगळे व्यवहार गप्पा वगैरे मारायची सवय असते, ते आपल्याकडे होत नाही. खरं. ह्या ज्या बारीक-सारीक गोष्टी आहेत ह्या कुठल्या सिलेबसमध्ये येत नाहीत. पण समाजात जर चुकीचं होतं तर आपण आपल्याला बोलायलाच पाहिजे. सगळ्यांनी जर मूग गिळून बसायचं म्हटलं तर काय आहे? बाकी तुम्ही जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन घेता की नाही ते बोलायला, त्याच्यापेक्षा तुम्ही जे चुकीचं आहे ते उघडपणे सांगायची तुम्ही तयारी ठेवा ना. काही जण म्हणतात तुम्ही खूपच स्पष्ट वगैरे लिहिता, बघा आवडणार नाही. म्हटलं आवडण्यासाठी आपण लिहित नाही आहोत. म्हटलं जे आहे त्याचं कारण असं आहे की थोडंसं अंजन घालायला पाहिजे डोळ्यात, तर डोळे थोडेफार स्वच्छ होऊन आपलं काय होतं आहे बघायला मिळेल. किंवा मध्ये आता काय काय वेळेला गणपती उत्सव वगैरे सगळे मोठमोठे हे करतात, बरेच वेळा प्रश्न पडतो की ह्यांच्याकडे एवढा पैसा कुठून येतो. मग हा पैसा जो असतो की नाही तो चांगल्या कामाला जिथे पाहिजे तिथे का नाही वापरत. आणि बरेच वेळेला आता मध्ये तुमचं कुठं ते आयरे रोडच्या इकडे बघितलं बाळ गोपाळ मंडळ, म्हटलं हे खरं बाल गोपाळ पाहिजे. मग लिहिताना पण नाही, हल्ली फ्लेक्स एवढे स्वस्त झाले आहेत ना की त्यामुळे कोणी उठून काही बॅनर लावत बसतं. ती देखील कधी कधी खटकते. म्हणजे मास्तरांची दृष्टी जी असते ती समाजातल्या चुकांकडे जाते. आता मध्ये मी एका डॉक्टरांकडे गेलो होतो, तिथे दुसऱ्याबरोबर गेलो होतो, माझ्यासाठी नाही. तिथे लिहिलं होतं ओनली 1 पेशंटबरोबर एकच नातेवाईक अलाउड आहे. खाली लिहिलं होतं 1 रिलेटिव्ज विथ 1 पेशंट. मी शेवटी हळूचकून सांगितलं जाताना तो एस काढा ना जरा. काय होतं की चूक दिसली ना त्याच्यावर आपण बोललं पाहिजे किंवा दाखवून दिली पाहिजे व्यवस्थितरित्या. दॅट इज वॉट वी डू. की शाळा म्हणजे फक्त तुम्ही मुलांना शिकवा असं नाही, जी मुलं ज्या समाजाचा भाग आहेत त्यांना पण तुम्ही काही गोष्टी सांगायला पाहिजेत ना. त्याच्यासाठी सगळेच तुमच्याकडे पालक पाहिजेत किंवा मुलं पाहिजेत असं नाही आहे. बरोबर. हा भाग येतो. दुसऱ्या शाळांमधले पण काय काय पालक त्या शाळांच्या तक्रारी घेऊन येतात. त्यांना सांगतं की हे आमचं उंटावरनं हाकणं होईल, तुमचे प्रश्न तुम्ही सोडवायला पाहिजेत. मध्ये मी म्हटलं ना की इंग्लिश मिडियमला शिकवायला मुलं नाही आहेत दुसरीपर्यंत, म्हणून काही शाळांमधले आले होते. म्हटलं हे तुम्ही डायरेक्ट बोलायला पाहिजे. आम्ही बोलून ते येतं. किंवा काही याच्यामध्ये कॉपीज करतात 10वीला, म्हणून सांगितलं होतं की शिक्षक सांगतात. म्हटलं हे तुम्ही लगेच तक्रार करा. मी तक्रार करून चालणार नाही. म्हटलं स्वतःचं प्रॉब्लेम असेल तर स्वतः सोडवायला हे करा. ते लगेच सबकॉन्ट्रॅक्टिंग करू नका की तुम आगे बढो हम कपडा सांभाळते असा प्रकार. म्हटलं जो करता की नाही सुशिक्षित मध्यमवर्ग असा जास्त करतो. बरोबर. त्यामुळे शाळेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन सामाजिक जे काय असते की नाही जबाबदारी ती आपण पार पाडतो ह्या बॅनरमुळे. आणि त्यामुळे मुलांना ते बरं वाटतं की हो सांगतात मुलं आम्हाला, आमच्या बसवरती होता तो बॅनर. मला मध्ये एका शाळेचे ट्रस्टी भेटले, म्हणजे आम्ही त्यांना ट्विटर बस म्हणतो आता, की म्हणाले असं चांगलं सगळं लागलेलं असतं. म्हटलं बरोबर आहे. मला ॲक्च्युली त्याच्यामध्ये
एक प्रश्न हा विचारायचा होता की किती नाही म्हटलं तरी तुम्ही एवढी मोठी संस्था ही शाळा हे चालवताय आणि हे एवढं सगळं म्हणजे शहरात फिरतो तो बॅनर किती नाही म्हणे आणि ते बॅनर मी वाचलेत. तुम्ही खरं तर नाही म्हटलं तरी म्हणजे म्हणूया नकळतपणे ते धारिष्ट्याचं बीज मुलांमध्ये रोवताय, पण त्याच्याकरता तुम्ही काहीतरी सहन करत असालच ना? नाही, तसं काही त्रास होत नाही, कारण एकदा लोकांना कळलं ना की ह्यांना जे बरोबर वाटतंय ते ही माणसं करणार आहेत. आपण नुसतं अरण्य रोदन होईल. आपण काही पूर्वी आमच्याबद्दल एक आहे, काही नाव आहे का पक्षाचं, नाही म्हटलं उगाच लागून असलं तर लावून घेऊ नका म्हटलं. ते त्यांना कळायचं ते कळायचं. नंतर तुम्हाला मी इन्सिडन्स एक सांगितलं होतं. कोणी हे काही करत नाही, त्यांना माहिती आहे की ही माणसं त्यांना जे बरोबर वाटतात तेच करतात. त्यामुळे तसं त्रास काही झालेला नाही आजपर्यंत कधी, आणि पुढे होईल असंही काही वाटत नाही. कारण एकदा हे कळलं, एक स्टॅम्प मारलेला असतो ना की हे सुधारण्याच्या पलीकडे गेलेले आहेत, म्हणजे कॉम्प्रोमाइज करणार वगैरे काही नाही. कारण कधी कधी असं असतं की आता बघा, हा आपला खाजगी रस्ता आहे की नाही, अमुक तमुक एक आम्ही रस्ता करून देतो ना, म्हटलं कोटेशन द्या, नाही तर उद्या ॲडमिशनसाठी याल. हो, आमच्याबद्दल म्हणजे आमचा पक्ष वगैरे, म्हटलं मी कुठल्यामध्ये एका पक्षाने दिल्लीला त्यांचं आहे, त्यांनी हे आले होते ना, खूप चांगलं हे आहे, तुम्ही आमच्याकडे काय येत नाही वगैरे. म्हटलं कुठले स्टॅम्प मारून घ्यायचं नाही आहे. एक भारतीय आहे, एक हिंदू भारतीय आहे, याचा म्हटलं अभिमान आहे, आणि दॅट इज ऑल. बाकी कुठले स्टॅम्प मारून मग ते नाणं चलनात सोडायचं नाही आहे. त्रास पीस काय होत नाही. आणि मुलाने सांगतं की खरं असेल ते नम्रपणे सांगायला हे करायचं, आणि होतंय ते, म्हणजे इट टेक्स टाईम. पण एकदा कळलं ना की ही इथली पद्धत आहे किंवा प्रथा आहे किंवा रूढी आहे, हळूहळू सगळं होतं. नाही, कारण की मी तुमच्याबद्दल असे बरेच किस्से ऐकून आहे, म्हणजे असे बाहेरूनच अर्थात, की म्हणजे त्यावेळेला पंडित सरांनी स्पष्ट नाही म्हटलं, नकार दिला किंवा या बाबतीत अगदी ठाम राहिले असं. आणि ते जेव्हा मुलांकडनं येतं त्यावेळेला मला जास्त आश्चर्य वाटतं की अरे तुम्हाला असे शिक्षक मिळाले, आम्हालाही मिळाले असते तर कदाचित आज आम्हाला बोटं ठेवता आली असती मतदानाच्या वेळेला. नाही, काय होतं माहिती आहे का, की नुसतं मुलांना सांगायचं एक आणि आपण वेगळं वागायचं हे नाही. खरंय. चूक असली तर ती कोणाची चूक असेल. मला एक खूप पूर्वीचा चूक आली तर मान्य करण्याची पण आमची तयारी असते. जसं मुलांना माहिती आहे ना की हे नाही म्हणजे नाही. कुठल्या तरी एका मुलीला जनरल झालेलं होतं खूप 89-90ची वगैरे, आणि तिचं मी चांगलं बौद्धिक घेतलं होतं. CCTV वगैरे नव्हते. नंतर संध्याकाळपर्यंत आणखीन ह्याच्यात कळलं की तिचं काहीच चूक नाही. दुसऱ्या दिवशी मी त्याची सॉरी म्हटलं तिला, आणि तिचे आईवडील हे झाले, म्हटलं असं नाही, म्हटलं चूक झाल्यानंतर सॉरी म्हणायला पाहिजे, ही शिकवण मी मुलांना सांगतो ना, सो आय मस्ट फॉलो दॅट. हे एक असं, त्यामुळे मुलांना माहिती आहे की आपल्याला एक नियम, दुसऱ्याला दुसरे नियम असं नाही, सगळ्या नियम तेच आहे. मी शर्ट जर थोडा बाहेर असला आणि भरपूर बाहेर असला म्हणून थोडा त्याला सूट द्या, भरपूरवाल्याला पकडा, असं नाही. मुलांना कळतं की हे असं चालून देत नाहीत ना, म्हणजे आपण पण नाही करायचं. स्वतःचं मत बनवण्यापूर्वी विचार करा, आणि एकदा झालं की ते पकडून राहा. एवढे फ्लेक्झिबल होऊ नका की कोणी तुम्हाला कसं वळवू शकेल. इथे असलेलं जे वातावरण आहे किंवा इथे असलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्यामधल्या अगदी छोट्या छोट्या, म्हणजे तुम्ही अगदी हा बॉक्स सांगितलात किंवा आजी आजोबा संमेलने किंवा तुमची बाकी सगळ्यांबरोबर, म्हणजे शाळेतले सगळे कर्मचारी, शिक्षक, मुलं, या सगळ्यांबरोबर वागण्याची पद्धत, किंवा ते आपण म्हणतो ना की ते कल्चरली आलेलं आहे विद्यानिकेतनमध्ये आणि तेच आता पुढे लागू राहील. तर हे जर का सगळीकडे रुजवायचं असेल, किंवा असं कोणी जे बघत असतील की ज्यांना असं वाटतं की अरे मी माझ्या गावातही रुजवू शकतो किंवा माझ्या शहरात मी हे रुजवू शकतो, तर मग अशांसाठी जर का काही सुरू करायचं झालं तर तसा तुमचा विचार आहे का? तसं काही प्रोग्राम तुम्हाला डिझाईन करता येईल का? काय होते, अशा प्रकारचं जे आहे की नाही की हे चांगलं आहे, ह्याचा प्रचार व्हायला पाहिजे. आता मला वाटतं मार्चमध्ये आमच्याकडे ठाण्याच्या एका शाळेचे शिक्षक आम्ही कसं काम करतो हे बघण्यासाठी त्यांनी पाठवले होते. शाळेतले शिक्षक आले होते. ह्याच्याशिवाय दुसरे मध्ये शाळा कशी असते वगैरे ह्याच्यासाठी जम्मू काश्मीरची जवळजवळ 40-42 मुलं आली होती तिकडून इकडे. आणि हा जो आहे की हा विचार आहे किंवा हा आचार आहे, मुख्य म्हणजे काय होतं माहिती आहे का, की शाळा म्हटल्यानंतर मी अमुक ते तमुक हे करत, हा जो फरक असतो की नाही, हा वर्गात आतमध्ये ठीक आहे, पण बाहेर आल्यानंतर आपण एकाच माळेचे मणी होत सगळे.
आणि सगळे सारखेच होत. त्यामुळे मुलांबरोबर वागताना जे असतं की ते आपुलकी राहतेच थोडीशी. किंवा आता 5वीपासून डबा आणायला सांगितलेला असतो, पण कोणी विसरलं तर आतून आम्ही त्याला खायला देतो. अर्थात काही जण बदमाशी करतात की चांगलं आहे, सकाळचं कळतं ना धाकटं भावंड, त्यामुळे दुपारी डबा विसरतात. ते मॉनिटर करून ते हे करतो. फक्त ही जी ज्याला म्हणतात ना की एकमेकाशी बॉन्ड जो झालेला आहे ना, याचं कारण सगळेच एकमेकाशी चांगल्यापैकी मिसळलेले आहेत, तो झालेला आहे. बाहेर असं करताना काय होतं की संस्था, शाळा, शाळेतले शिक्षक ह्या सगळ्यांनी एका विचाराने चालायला लागतं. खरं संस्थेने सांगितलं आहे म्हणून आपण करूया. तुम्हाला एक शब्द एक मोठा मजेशीर वाटतो, राबवणं. राबवणं म्हटलं ना की मनात नसलं तरी काम करणं असं येतं की हे आम्ही करणार आहोत, हे आपल्याला करायचंच आहे. राबवायचं म्हटलं की मनाविरुद्ध तुम्हाला मी ताबडवणार आहोत. खरं मगाशीच मी म्हटलं होतं राबवणं नको. बरोबर. तर असा विचार किंवा अशा शाळा ज्या असतील की नाही, आता जसं किंवा बाहेरच्या शाळांमधले काय काय येतात की नाही बघायला, किंवा शिक्षक दुसऱ्या शाळांचे असतात. डोंबिवलीतल्या एका शाळेतलं तर म्हणजे त्या पालक आहेत शिक्षिका, त्या म्हणाल्या की आमच्याकडे आम्हाला सांगितलं मीटिंगमध्ये शिस्त कशी असायची तर विद्यानिकेतनमध्ये जाऊन बघा. मग त्यांचा नातू आपल्याच शाळेत आहे, त्या संचालक म्हणजे ते आहेत सेक्रेटरी, मोठी संस्था आहे जुनी तिकडची. हे सगळे प्रकार मी त्यांना हे माहिती आहे, पण ते त्यांच्या इथे का करू शकत नाहीत, कारण त्यांच्या स्वतःच्या काही त्याच्यामध्ये लिमिटेशन्स येतात. बरोबर. संस्था म्हटलं की आमच्याकडे संस्थेचे पदाधिकारी हे शाळेच्या कामात इंटरफेअर मुळीच करत नाहीत. काही नो इंटरफेअरन्स. शाळेचं काम बाकी काय फंड्स वगैरे असतील तो भाग वेगळा असतो, पण शाळेच्या कामात ढवळढवळ करायची नाही. शाळेची माणसं, शाळेचे शिक्षकांना जास्त माहिती आहे. बरोबर. एकदा हे फ्री हँड मिळालं ना, असं सगळीकडे मिळू शकत नाही. खरं. त्यामुळे काय काय शिक्षकांना जरी वाटलं की आपण फ्रेंडली व्हावं तरी लगेच त्यांना तर नाही, हा प्रकार येतो. आणि ह्याच्यासाठी प्रोग्राम म्हणजे ज्यांना माहिती आहे की नाही ते मुद्दाम फोन करून टीचर्सना पाठवतो तिकडे, येऊ देत. किंवा आता गेल्या वेळेला आम्ही जवळजवळ 28 सिस्टीम ज्या आपल्या डिटेल्स होत्या त्या काय काय शाळांना आपण डोनेट केल्या. देवरुखला पाठवल्या माझ्या शाळेत, दुसऱ्या गावातल्या पाठवल्या, कल्याणला तुमच्या छत्रपती शिक्षण मंडळाकडे पाठवल्या. त्या शिक्षकांना आपण ट्रेनिंग पण दिलं. बरं. पण ते ट्रेनिंग देताना मुलांशी कसं करा हेही सांगतो, की नुसतं हा विषय असं नाही की मुलांशी तुम्ही कसं वागा, आणि सगळ्यांशी तुम्ही एकाच यार्डस्टिकने वागू नका. स्वभावाप्रमाणे जरा बदलून बदलून हे करा. ते सगळीकडे होईल तेव्हा खरं आहे. आणि त्यासाठी प्रोग्राम बनवण्यापेक्षा असे स्वतःहून जे येतात ना त्यांना आपण सामील करून घेतोच की जे स्वतःहून येतात ना त्यांना आतून तळमळ असते ना, तर हे करायचं आहे, प्रोग्राम अटेंड करायचा आहे, करूया. हो, तेच येतं. खरंय खरंय. आतून तळमळ वाटली की मग ते सगळं सहज शक्य आहे. बरोबर. पण म्हणजे असं जर का आपल्याला काही करायचं झालं तर म्हणजे आपल्याला मग तसं यावं लागेल इथे सगळ्यांना घेऊन की हे करायचं आहे आपल्याला. हे घर आपलंच आहे. इथले दरवाजे तुम्ही बघितले असेल, दरवाजे कुठेच नाही आहेत. हो. आमच्या मनाचे दरवाजे उघडे असतात. शेवटच्या प्रश्नाकडे खरं तर, की शिक्षक हा म्हणजे अजूनही आमच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे ज्या वेळेला मी माझ्या शिक्षकांना एखादा मेसेज टाकते त्यावेळेला जेव्हा त्यांचं भरभरून कौतुक येतं त्यावेळेला अजूनही मला बरं वाटतं. पण हा जो शिक्षक नावाचं हे जे प्रोफेशन आहे हे आपल्याकडे इतकं दुर्लक्षिलं गेलेलं आहे. आणि आत्ताच्या पालकांमध्ये सुद्धा आपण म्हणजे कुठलाही मुलगा जाऊन मला आत्तापर्यंत कधी त्यांनी असं सांगितलं नाही आहे की नाही ताई मला ना छान शिक्षिका व्हायचं आहे किंवा शिक्षक व्हायचं आहे किंवा या क्षेत्रात जायचं आहे असं. तर सरकारपासून ते अगदी इथपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही का की एक क्षेत्रच फार दुर्लक्षिलं गेलेलं आहे, काहीतरी करायला पाहिजे आपण? शिक्षक हा जो आहे व्यक्ती म्हणूया आपण किंवा शिक्षकी पेशा म्हणूया, काय झालं की सरकारचं म्हणाल्याप्रमाणे सरकारचं दुर्लक्ष आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की बाकी काही नाही जमलं तर मग मी शेवटी टीचिंग लाईनमध्ये येईल, हा प्रकार झालेला आहे. ह्याच्यात दोन भाग होतात. एक तर शिकवण्याची आवड असणारी माणसं कमी झाली आहेत. बरोबर. नुसतं एखाद्या विषयातलं ज्ञान होतं मग मी ते असं करीन, शिक्षक म्हणून ज्याला म्हणतात ना की मी तयारी करीन, अशी खूप कमी माणसं असतात. दुसरी गोष्ट अशी की शिक्षकांमध्ये परत काही पोटार्थी शिक्षक असतात की हल्ली शिक्षकांना चांगले पगार असतात, त्यामुळे आपण जाऊया. आणि आय एम नॉट अन्सरेबल ऑर अकाउंटेबल टू किड्स ऑर देअर पेरेंट्स. मीच बॉस सगळ्याचा असतो, त्यामुळे तो एक भाग असतो. अशी माणसं येतात. तर त्यामुळे ह्या क्षेत्रात येण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे एक डेडिकेशन जे म्हणतात ना
ते यायला पाहिजे. असं ते सगळं संस्थेवर वगैरे अवलंबून असतं की तुम्ही घेताना गरज म्हणून घेताय की हा माणूस पाहिजेच आपल्याला म्हणून घेताय, किंवा आहे तो माणूस टिकवण्यासाठी हे करतात की नाही. आणि हल्ली देखील आता आमच्याकडे मध्ये ॲप्लिकेशन वगैरे येतात ना, BTech वगैरे असे येतात की मुंबईला जाणं जमत नाही वगैरे, पण हे सगळे पहिल्या ज्याला म्हणतात ना की चाळणीमध्येच सगळे बाहेर होतात. कॉर्पोरेटमध्ये आहे वगैरे. शिकवण्याचा अनुभव वर्गावर जाऊन बघा जर शिकलं. दुसरी गोष्ट अशी की हायली क्वालिफाईड पेपरवर असतात. बरेच वेळा असं होतं की मी एवढं शिकलं आहे, वर्गावर तुम्हाला शिकवता येते का? मुलांना कळेल अशा तऱ्हेने शिकवणारी माणसं कमी व्हायला लागलेली आहेत. त्याच्यासाठी स्पेशल प्रोग्राम्स ज्याला म्हणतात ते गव्हर्नमेंटने करायला पाहिजे. गव्हर्नमेंट प्रशिक्षण करतं, पण प्रशिक्षण देण्यासाठी आलेला माणूस स्वतःच आपले बनगर वगैरे जातात ना कुठे कुठे, की ज्यांना आम्ही खरे कुठे पाठवणार नाहीत अशा माणसांना पण ज्याला म्हणतात ना रिसोर्स पर्सन म्हणून पण बोलवतात. मग कोणतरी जरा वेगळा असला की ऐकायला बरं वाटतं. त्यामुळे टीचिंग क्वालिटी सुधारायला पाहिजे. टिचरांचं स्वतःचं ज्ञान त्या विषयाचं, मी 5वीला 10 वर्ष शिकवते म्हणजे मला सगळं येतं असं नाही. त्या विषयात काय काय डेव्हलपमेंट आहे त्याच्याबद्दल मला माहिती नसते. मी फक्त तिथल्या शुद्ध मराठीत पाट्या टाकणं म्हणतात ना असे प्रकार होतात. बाहेरच्या देशात शिक्षकांना खूप मान आहे. आपल्याकडे शिक्षक म्हणल्यानंतर थोडंसं वेगळ्याच तऱ्हेने बघितलं जातं. आणि हल्ली काय झालं आहे की आधुनिकता आहे, व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे सगळं आहे, पण ह्या शाळेत तरी सर्व शिक्षिका ह्या साडीच नेसून असतात. बाकीच्या बऱ्याच शाळांमध्ये आम्ही बघितलेले आहेत म्हणजे जे हल्ली मॉडर्न बरेच ड्रेसेस वगैरे असतात. व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना असतं, त्याच्याबद्दल काही नाही. आता शासनाने शासकीय शाळांमध्ये साडी कंपल्सरी केली आहे की एक प्रत्येक कुठेतरी ज्याला असतात प्रोफेशनला एक कॅरेक्टर असते. शिक्षक किंवा शिक्षिका म्हटल्यानंतर एक आदरयुक्त ज्याला म्हणतात की ह्याच्या ज्ञानाबद्दल, त्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल आपल्याला आदर किंवा काहीतरी शिकण्यासारखं असतं असं वाटायला पाहिजे. अशी माणसं कमी होत चाललेत, कारण त्यांना तयार करणाऱ्या शाळा कमी झाल्यात. शाळांची अशी संख्या वाढायला पाहिजे की नुसतं पुस्तकात नको की चांगलं की ह्यातले कोणीतरी शिक्षक होते. आता आमच्याकडे आत्तापर्यंत गेल्या वर्षीपर्यंत 2-3 आमच्याच जे स्टुडंट होते त्या शिक्षिका म्हणून होत्या. त्या आता हायर एज्युकेशनसाठी परत BEd वगैरे कोर्सेस गेले, पण त्या शिक्षिका परत म्हणजे शाळेत शिकवायला आलेल्या होत्या दुसऱ्या रोलमध्ये. म्हणजे त्यांनी ज्यांच्या हाताखाली शिकल्या त्यांच्याबरोबर त्या काम करत होत्या. दिस इज समथिंग डिफरंट की त्यांनी कुठेतरी मोटिवेट केलं असेल की शिक्षक किती छान असतं. शिकवण्यात आनंद जो असतो ना तो जेव्हा कळायला लागेल की नाही तेव्हा ती एक पिढी तयार होईल. आणि ते काम परत शाळांचंच आहे. म्हणजे जसं चांगले शिक्षक पाहिजेत तसे चांगले सैनिक पाहिजेत. आणि मी बाकी डॉक्टर वकिलाच्यापेक्षा मी म्हणेन की तुम्ही प्रशासकीय सेवेत गेलात तर तिथे चांगले जर ऑफिसर असले तर खूप जणांचं तुम्ही भलं करू शकता. त्यामुळे शिक्षक असले तर छान शिकवण मिळू शकते आणि ती मुलं आणखीन चांगली होऊ शकतात. आता विद्यानिकेतन शाळा आणि पुढचे असे काय उपक्रम आहेत का वेगळे की जे आम्हाला अजून पुढे भविष्यात जाऊन बघायला आवडतील? नाही, आपल्याकडे आता मोरॉरलेस ज्याला म्हणतात ना की मुलांचे वैयक्तिक ज्याला म्हणतात की किंवा बाहेर येऊ शकेल. आता तुमच्याकडे तर मुलं आपल्याकडे अभिनय वगैरे येतात, किंवा तुम्ही मला वाटतं शिक्षकांसाठी वर्कशॉप कंडक्ट केलेलं होतं तसंच आहे. किंवा काही बाबतीत टीचरांना ज्याला विषयामध्ये आणखी ज्याला म्हणतात ना की फ्लुएन्सी यायला पाहिजे किंवा नवीन शिकवण्याच्या पद्धती ज्या येतात अशा तऱ्हेने आम्ही काही शिक्षकांना आता ह्या महिन्याच्या एंडला प्रशिक्षणाला मुंबईला पाठवणार आहोत. दिस फ्रॉम आवर पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि तसंच त्याचा परिणाम मुलांवर चांगला होतो. आम्ही पालकांचे वर्कशॉप्स घेतो, ज्युनियर KGच्या पालकांचे की शाळा काय आहे, पहिलीच्यांची घेतो. ही सगळी वर्कशॉप घेऊन त्यांना जास्तीत जास्त ग्रूमिंग जे म्हणतात की नाही तसं केलं तर. बाकी टेक्निकली आत्ता आपल्याकडे जे डिजिटल टीचिंग वगैरे आहे मोस्ट ॲडव्हान्स आपल्याकडे आता अवेलेबल आहे. ते सगळं आपण हे करतोच आहोत. आणि मुलांमधले जास्तीत जास्त ज्याला म्हणतात की करंट टॉपिक असतील ह्याच्यावर डिस्कशन घ्यायचे आहेत. की आता इस्रायल आणि याचं गाझा चाललेलं आहे ते का चाललेलं आहे. मुलांचे अनेक असतात विचार, किंवा काही महिन्यापूर्वी कोण चांगलं आहे वगैरे ह्याच्यावर पण हेटेड डिस्कशन वगैरे होतात. बापरे, बरं. मग ऐनवेळचे विषय असतात. शिवाय त्यांचं स्वतःचं जे काय पर्सनल जे काही एक्सपर्टीज वगैरे असतील त्याला आपण स्कोप देतोच आहोत. म्हणजे जास्तीत जास्त मुलांमध्ये अभ्यासाच्या बाहेर काढायचं आहे. परत विदिन द फ्रेमवर्क की एवढं तरी पुढच्या इयत्तेत जाण्यापूर्वी हे तरी यायला पाहिजे तेवढं ते करून घ्यायचं. आणि बाकी जास्तीत जास्त म्हणतात ना किंवा टीचरनाही आम्ही सांगतो की तुमचं अतिरिक्त वाचन घ्यायला पाहिजे. टीचरांच्याही मी टेस्ट घेतो कधी कधी. बरं. म्हणजे
इट डिपेंड्स की मॅथ्सच्या टीचर वगैरे दिसल्या तर काय त्यांना मॅथ्सचे थोडेसे असे पझल टाईप प्रॉब्लेम देऊन येतो. तर देखील सुट्टीनंतर मुलं येतील त्या वर्गाचे जरा आतून रंग बदललेले आहेत, पेंटिंग वगैरे चालू आहे सगळं. कसं की प्रसन्न वातावरण ज्याला म्हणतात, आत येण्यानंतर मला प्रसन्न वाटलं. शिकवायला सुरुवात केल्यावर काय तो भाग पुढचा आहे. पण तो जो असं की ह्या बारीक बारीक गोष्टी असतात ना की ज्यामुळे स्टिम्युलेशन होऊ शकतं की मला शिकायचं आहे वगैरे, किंवा बाहेर गेल्यानंतर किंवा अक्षरं चांगली पाहिजेत. अशा तऱ्हेचे काय काय जणांचे अक्षर असतात की हा आयदर केमिस्ट होईल किंवा डॉक्टर होईल, एवढी घाणेरडी अक्षरं असतात. अक्षर सुधारण्यासाठी असतं. किंवा लेख, खूप पूर्वी आपण एक स्वतःचं हाऊस मॅगझिन पण हे करायचो की पण त्यात कविता वगैरे लिहायची. पण नंतर कळलं की बऱ्याच कविता ह्या डाउनलोड केलेल्या असतात, कारण आम्ही ते व्हेरीफाय करायचो. त्यामुळे ते हळूहळू थांबवलं. नंतर कोविडमध्ये देखील पालकांचेच आम्ही निबंध स्पर्धा वगैरे घेतली होती मुलांचे. हे सगळं आरामात चालू असतं आणि दिस विल गो ऑन. म्हणजे एवढं किमान करायचं, आपण म्हणतो ना एक किमान कार्यक्रम असतो तसा असतोच. आणि ह्याच्या पलीकडे मग जी मंडळी जबाबदार असतात, HM असतील किंवा त्यांच्यावरचे असतील किंवा आणखीन शिफ्ट इन्चार्ज असतील प्रत्येक ते जे काही ठरवतील त्यांच्या डिव्हिजनच्या त्याप्रमाणे ते केले जातात. आणि इट्स ज्याला म्हणतात ना की एक वाहती प्रोसेस असते की हा इथे बांध झाला, आता काही नाही, बस झालं आता ह्या वर्षीचं, असं काही नाही. खूप मोठा प्रवास आहे हा. आणि हा प्रवास म्हणजे त्याच्यामध्ये येणारे अडथळे, बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळत इथपर्यंत विद्यानिकेतन आली आहे. आणि आम्ही बघतोय की एकंदर त्याचा प्रवास आणि त्याच्यावरचा मुलांवरती होणारा परिणाम हा फार मोठा आहे. आणि आम्हाला खरंच फार अभिमान आहे की आम्ही विद्यानिकेतन शाळेशी कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने सतत जोडलेले राहतो. आणि आजचं हे एक महत्त्वाचं कारण आहे असं म्हणायला हरकत नाही, की ज्याच्यामार्फत आम्हाला तुमच्याबद्दलही जाणून घेता आलं, शाळेबद्दलही जाणून घेता आलं आणि शाळेसाठी काहीतरी करता आलं. त्याबद्दल खरंच म्हणजे आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. गंमत अशी आहे की विद्यानिकेतन स्थापन करायला माझा मोठा सहभाग होता, पण विद्यानिकेतन म्हणजे विवेक पंडित नव्हे. आय एम जस्ट पार्ट ऑफ इट. म्हटलं ना, टीम जी आमची 107-8 माणसं आहेत, ह्या टीमचा आपण म्हणूया कुटुंब प्रमुख आहे. आणि एवढ्या मोठ्या मेंबर्स असलेल्या कुटुंब प्रमुखाला काही करायला लागत नाही. तुम्हाला आता हळूहळू कळेल की नुसतं ज्याला म्हणतात ना की कुटुंब प्रमुख आहे ना, ठीक आहे, पण बाकी सगळे आपापली कामे व्यवस्थित करतायत. आणि ते एक अतिशय समाधानकारक गोष्ट असते की आपले सगळे स्टाफ जो आहेत, सगळे टीचर्स आहेत, वी आर जस्ट लाईक फॅमिली मेंबर्स. त्यामुळे सगळे व्यवस्थित करतायत, त्या प्रत्येकाला जाणीव असतं की आपण हे करायलाच पाहिजे. आपण नीट नाही केलं तर हा परिणाम इकडे होतो, तिकडे होतो. त्यामुळे छान चाललं आहे सगळं आणि असंच चालू राहील. आज आम्ही असू, उद्या आणखीन कोणी असेल, पण ज्याला म्हणतात ना की हा रथ जो असतो की नाही जगन्नाथाचा, तो चालूच राहणार आहे. विवेक पंडित आज आहेत, उद्या नसतील. सगळेजण काहीतरी तारीख घेऊन आलेलेच असतात ना, त्यामुळे हे चालूच राहणार आहे. आताशी 40च वर्ष होत आहेत. हो, मला वाटतं 16 जूनला, आता 16 जूनला वर्धापन दिन आहे. आता ह्या वेळेला 16 जूनला रविवार आहे, पण ती शाळा चालू आहे. बरं. वर्धापन दिनाला शाळा चालू असतेच. बरं. आम्ही जे आता म्हणजे काय काय गोष्टी अशा आहेत की 4थीपर्यंत आम्ही मध्यवेळचा खाणा देतो. खूप पूर्वी आमच्यावरती टीका झाली होती की काय कसं देत आहेत, काय बघतात वगैरे, काय नाही. डोंबिवलीत एक त्यावेळेचीच चाइल्ड स्पेशालिस्ट असतात ना, पेडिट्रिशियन आता हल्ली आपण म्हणतो त्यांना मी डायरेक्ट जाऊन विचारलं होतं, मोबाईलवर नव्हतं. म्हटलं तुम्हाला काय माहिती आहे? उगाच आपलं काही म्हणायचं की कसं देतात काय नाही. म्हटलं इथे खाणं जे असतं ते म्हटलं पहिलं माझ्यावर प्रयोग केला जातो. काही झालं नाही ना, म्हणजे ठीक आहे मुलांना द्या. छोट्या छोट्या गोष्टी असतात. खरं आहे. आणि हेच पुढे पण चालू राहतं. म्हणजे मी नसलो तर दुसरं कोणी टेस्टिंग करतंच. त्यामुळे पंडितांची, विवेक पंडित आणि विद्यानिकेतन एवढंही अतूट नातं जोडून चालणार नाही. कारण कधी कधी काय होतं की संस्था मोठ्या असतात, नेहमीच संस्था मोठ्या असतात. संस्थेपेक्षा कोणी व्यक्ती मोठी नाही. खरं आहे. आणि एक व्यक्ती संस्था करूच शकत नाही. सो विद्यानिकेतन फॅमिली हे सगळं करते आणि कुटुंब प्रमुख आहे सध्या. त्यामुळे आय एम जस्ट एन्जॉईंग इट नेहमीच. खरं आहे, खरं. पण मी परत एकदा खरंच आभार मानेन, कारण की ही खूप मोठी नाही म्हटलं तरी लेगसी आहे आणि ती पुढच्या पिढ्यांपर्यंत जाणार आहे खरं तर. आणि 40 वर्ष हा यज्ञ चालू आहे
आणि मी अशी आशा करते की अगदी कितीतरी वर्ष म्हणजे आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या, त्यांच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या, त्यांना विद्यानिकेतनचा वारसा सतत लाभत राहू. आणि हीच प्रार्थना करते. मागे छत्रपती शिवाजी महाराज आहेतच अर्थात आशीर्वाद द्यायला. हो, yes. तर आपण हे सगळं आपण करत असताना एक महत्त्वाची गोष्ट राहिली की ती म्हणजे आमच्याकडनं तुम्हाला एक छोटीशी भेट आहे. मानसी केतकर म्हणून अगदी होतकरू उद्योजिका आहे ती, की जिने प्रीमिक्स तयार केलेत, की जे अगदी म्हणूया आपण बाहेर जातात बिचारे एकटे राहतात, त्यांना काही जर का असं खावंसं वाटलं तर त्यांच्याकडे तशी सोय नाही आहे, पण तरीसुद्धा हे प्रीमिक्स वापरून ते करू शकतात. त्यांचं अर्थात सगळे डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेतच. तर ते प्रीमिक्स तुमच्याकरता आणलेले आहेत, ते जरूर करा, त्याची जरूर चव घ्या आणि हो, yes. तिच्यापर्यंत जरूर कळवा. तर असे हे आहेत. त्याच्यामध्ये एक आहेत कांदे पोहे तिने प्रीमिक्समध्ये तयार केलेत हो का? आणि मूग डाळ खिचडी म्हणजे खिचडी दोन्ही आहे आवडीचे ती. तर ते जरूर करा आणि जरूर कळवा कसे वाटतात. डेफिनेटली. आणि खरंच तुम्ही इतका वेळ दिलात आम्हाला आणि माझंही ऐकून घेतलं आणि त्याचबरोबर आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच मनापासून आभार मानते. ऐकून घेण्याची सवयच आहे आणि शाळेत शिक्षिका जास्त आहेत, त्यामुळे मुलींचं तर ऐकायलाच लागतं आहेत, त्यामुळे त्याला पर्याय नसतो. पण दुसरी गोष्ट म्हणजे काय शाळेचा विचार आहे किंवा एक फिलॉसॉफी जी आहे ती तुमच्या माध्यमातून आणखीन तुम्ही म्हणालात तसं की वर्कशॉप वगैरे नाही, पण ह्या तऱ्हेने देखील जर आणखीन जर झालं तर चांगलं असतं ना. बरोबर खरं. ते म्हणतात तसं की पांडवांची संख्या वाढवायला पाहिजे कौरवांची कमी करण्यापेक्षा. तसं चांगले विचार करणाऱ्यांची संख्या वाढत गेली की आपोआपच बदल येत जातील. खरं आहे खरं. आणि आमचा प्रयत्न तो नेहमी राहील, तुमच्याकडे बघून तर राहीलच राहील, कारण की आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलोय तुमच्याकडनं सुद्धा. सो त्यामुळे ते तसंच राहू दे. पण ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे की वेद थिएटरमधनं किंवा वेद भेटमधनं आम्ही असे वेगवेगळे विषय तुमच्याकरता घेऊन येत आहोत. सो त्यामुळे त्याच्याकरता आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर त्यामुळे तो जरूर सगळ्यांपर्यंत पोचवा. आपली पुढची येणारी पिढी हे सगळं बघू शकेल. त्याच्या माध्यमातून ते त्यांच्यापर्यंत पोचलं तर बरंच काही शिकायलाही मिळेल त्यांना. आणि मी सरांनाही विनंती करते की तुम्ही हो, जर आव्हान केलं तर आम्हाला जरूर आवडेल. वेदच्या मिस्टर अँड मिसेस ओक यांना खूप वर्ष आता आमचा तसा परिचय आहे. खूप आमचे विद्यार्थी त्यांचेही विद्यार्थी आहेत आणि एक चांगलं काम करत आहेत आणि आमचा स्वतःचा अनुभव चांगला आहे. त्यामुळे पॉडकास्टच म्हणतात पॉडकास्ट ह्याच्या माध्यमातून अशा अनेक प्रकारच्या विविध क्षेत्रातल्या मंडळींशी जर संवाद वगैरे असेल, हे चांगलंच काम आहे. त्यामुळे आपण हल्ली सगळीकडे जाऊ शकत नाही, पण कुठे कुठे काय काय चालू आहे ह्याच्याबद्दल तर आपल्याला माहिती मिळू शकते. त्याच्यातनं आपल्या विचारात एकंदर फरक पडू शकतो किंवा बदल होऊ शकतो. तर कृपया सगळ्यांनी वेद निर्मित ही जी चित्रफीत आहे हो. ही बघायला पाहिजे. थँक्यू सो मच. जय हिंद. हो, जय हिंद.